प्रोफेशनमध्ये आणि याच इंडस्ट्रीमध्ये मुंबईमध्ये एकट्याच्या जोरावरती येऊन झुकून देणं ही हिंमत मी पहिल्यांदा केली. या क्षेत्रामध्ये यायचं हे नक्की, या क्षेत्रात येऊन नक्की काय करायचं हे माहित नव्हतं. ट्रेनमध्ये अपडाऊन करताना उभ्या उभ्या सुद्धा पुस्तकं वाचतो. ज्या क्षणाला क्युरिओसिटी हा प्रश्न ज्या क्षणाला पडणं बंद होईल ना ऑडियन्सला, त्या क्षणाला ग्रीप सुटली आणि ऑडियन्स तुमच्यापासून गेली. कारण टेलिव्हिजनला त्यांच्या हातात रिमोट येते, कधीही तुम्हाला जा म्हण. मॅन इज व्हेरी काइंड, मेन आर व्हेरी क्रुएल. सो मॉब सायकोलॉजी जिकडे आपण म्हणतो ना, तसं ट्रोलिंग करायला कोणीतरी एक काहीतरी किडा करतं आणि ते पिल्लू सोडतं, त्याच्या मागे सगळी मेंढरं लावतात. विषय सॉल्व्ह होत नाही ना, त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तुमचा प्रॉब्लेम काय आहे? मालिकांना दर्जा राहिलेला नाही असं तुमचं म्हणणं आहे. मग आम्ही पैशासाठी काम करून येतं कसं? आणि कोण पैशासाठी काम नाही करत? आम्ही नेहमी म्हणतो ना, वी आर ड्रीम मर्चंट्स. आपण स्वप्न विकतो. तिच्या आईवडिलांशी हे बोललो की तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नाचं टेन्शन आहे का? हे टेन्शन मी जर आयुष्यभरासाठी मी घेतलं तर तुम्हाला चालेल का? अरे वा. हाय हॅलो नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं आपल्या पडद्यामागचे कलाकार #ReelToRealWorld ह्या नव्या गोऱ्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या या भागात आज आपल्यासोबत आहे मराठी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीतील दमदार असा अभिनेता आणि लेखक कौस्तुभ दिवान. खरं तर जुळून येते रेशीम गाठी या मालिकेतून कौस्तुभने आदित्य नगरकर ही भूमिका साकारली होती आणि या भूमिकेने आपल्या सगळ्यांच्या घरातच नाही तर मनात सुद्धा एक वेगळं घर निर्माण केलं होतं. तर चला आपल्या आजच्या या भागाला सुरुवात करूया आणि कौस्तुभ सोबतच्या या गप्पांना सुद्धा. कौस्तुभ, सगळ्यात आधी तुझं आपल्या ह्या नवभारत नवराष्ट्राच्या पॉडकास्टमध्ये आणि पडद्यामागचे कलाकार #ReelToRealWorld ह्या सिरीजमध्ये स्वागत करते. आणि माझा पहिला प्रश्न तो सगळ्यांना असतो, कसा आहेस आज? निवांत एकदम. अरे वा. आणि आज निवांत गप्पा आपण मारणार आहोत. येस, नक्की. कौस्तुभ, कसा होतास रे तू लहानपणी आणि त्या कौस्तुभचं स्वप्न काय होतं? बालपणीचा कौस्तुभ आता आहे तसाच होता. ओके. कदाचित याच्यापेक्षा जास्त गोंडस वगैरे असू शकतो मी, कारण नंतर नंतर थोडा आगाऊपणा वाढत गेला. हे माझं मलाही जाणवतं आणि बाकीचंही सांगतात. सो सगळ्यात आधी मला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानायचे की मला आज या कार्यक्रमामध्ये मुलाखत देण्यासाठी तुम्ही बोलवलं. जनरली मी त्या बाजूला असतो. आज मला या बाजूला येण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच मनापासून आभार. आणि त्यामुळे मी खरंच खूप एक्साइटेड आहे आणि खूप बोलायचं आहे. कसं वाटतंय आज तू त्या बाजूला आहे, म्हणजे त्या खुर्चीवरती बसलायस? ते बटरफ्लाईज किंवा असं एक वेगळं काही फील होतंय का? हो, सगळ्यात मोठं एक मला स्वतःलाच दडपण आलंय की मुद्देसूद बोलायचंय, भरकटायचं नाहीये. इतर वेळी कसं ऐकून प्रश्न विचारत असताना बरोबर ते मुद्दे ऐकून पुढचा प्रश्न तयार होत असतो मनामध्ये. पण आज मला स्वतःला बोलतानाच जरा सांभाळून बोलायचंय, त्यामुळे ते थोडंसं जपून बोलायचा प्रयत्न करीन मी. नाही, मस्त छान गप्पा मारूया आपण. जसं तू म्हणाला की लहानपणी एकदम गोंडस आणि नंतर आगाऊ असं बालपणी होतास, तर लहानपणी असं काय स्वप्न वगैरे होतं की जे मनामध्ये आपल्या बालपणात असं की आपल्याला मोठं झाल्यावरती हे बनायचंय? सो तुझं स्वप्न काय होतं? खरं सांगायचं तर माझा जन्म कोल्हापूरचा. ओके. आणि थोडंसं लहानपण माझं कोल्हापुरात गेलं. त्याच्यानंतर मी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लहानाचा मोठा झालो. आमच्या घराण्यातच भरपूर कला आहे. हो, तर माझे आजोबा स्वतः एनास्थेशिया स्पेशलिस्ट होते कोल्हापूरच्या CPR मध्ये. आणि त्यांच्याकडे चित्रकला त्यांच्या हातात खूप अप्रतिम होती. तेही त्यांच्या मेडिकल असोसिएशनच्या नाटकांमध्ये वगैरे काम करायचे. माझी आजी खूप सुंदर कविता करायची. देवीचे जोगवे तिने रचलेले आहेत. माझा काका, माझी काकू, माझी चुलत बहीण सगळे उत्तम चित्रकार आणि क्राफ्ट्समन आहेत. माझ्या दोन्ही थोरल्या आत्या ह्या पब्लिश्ड ऑथर्स आहेत. माझे वडील स्वतः कोल्हापुरात असताना रंगभूमीवरती ऍक्टिव्ह असायचे. म्हणजे कोल्हापूर सोडून मुंबईत येईपर्यंत ते तिकडच्या रंगभूमीवरती कोल्हापूरचा अगदी प्रसिद्ध गायन समाज देवल क्लब आहे, तिथे ते खूप ऍक्टिव्ह असायचे. म्हणजे हे बाळकडू ऑलरेडी तुझ्याकडे आलं होतं कलेचं? येस, कलेचं माझ्याकडे ऑलरेडी आलेलंच होतं. आणि त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी मी इथेच येणार हे बहुतेक घरच्या सगळ्यांना पण माहिती होतं. त्यामुळं आय गेस दिवाण घराण्यामध्ये मी पहिला असेन की ज्यांना फुल टाइम हे प्रोफेशन म्हणून निवडलं. बाकी सगळ्यांकडे खूप अप्रतिम कला असून सुद्धा त्यांनी उपजीविकेसाठी वेगळं साधन निवडलं आणि हे पॅशन म्हणून आणि कला छंद म्हणून जपली त्यांनी. पण फुल टाइम ह्या प्रोफेशनमध्ये आणि याच इंडस्ट्रीमध्ये मुंबईमध्ये एकट्याच्या जोरावरती येऊन झुकून देणं ही हिंमत मी पहिल्यांदा केली आमच्या सगळ्यांमध्ये. आणि या हिमतीला आमच्या अख्ख्या फॅमिलीचं 100 नाही 1000% पाठबळ होतं आणि ते आजही आहे. खूप छान.
मला ना एक प्रश्न विचारावासा वाटतो, म्हणजे तू आगाऊ आहेस, असं तू जसं म्हणाला होतास, की पुढे. तर त्यामुळे मला असं वाटतं, की बालपणातून खरं तर हे बाळकडू आलेलं होतं. हो. पण अनेकदा जेव्हा आपण एका वयात येतो, कॉलेजमध्ये जेव्हा जातो किंवा एक तरुण पिढी जेव्हा त्या जर्नीमध्ये असतो, आपल्याला आपलं करिअर अनेकदा कळत नाही आणि हं, त्यावेळेला कोण ना कोण असं आयुष्यात येतं, की जे आपले कान उघडणी करतात आणि आपल्याला कळतं, की अच्छा नेमका आपला हा मार्ग आहे आणि आपण कुठेतरी भरकटतोय. हं. असं तुझ्या आयुष्यात काही झालं का? भरकटतोय म्हणण्यापेक्षा भरकटलो नसावं मी, पण दिशा सापडत नव्हती ओके. बरोबर. किंवा दिशा शोधायचा जेवढा मी प्रयत्न करत होतो, मला सगळंच आवडत होतं. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ 10वी जेव्हा माझी झाली, हं. 10वीला चांगले मार्क पडले होते मला. 82% मार्क होते वॉव! आणि आजोबांची इच्छा होती, की त्यांच्यासारखं डॉक्टर व्हावं. पण तोपर्यंत मला हे कळून चुकलेलं होतं, की आपला चंचल स्वभाव आहे. एका ठिकाणी बसून जो सलग अभ्यास करावा लागतो, बरोबर. डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्यासाठी, हं, हं. तो करायची काही आपली कपॅसिटी नाही. ओके. एवढं हे तुला माझ्याही लक्षात तुझं ते स्वतःला माझं मलाच अनुभवलं लक्षात आलं होतं. होतं. येस. लकीली माझ्या पप्पांनाही ते समजलं होतं. त्यामुळे 10वी ची परीक्षा झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं, की "काय करायचं ठरवलंस?" हां. तेव्हा मी म्हटलं, की "मी आर्ट्सला जातो." ओके. कारण कॉमर्सचा आणि माझा, गणिताचा आणि माझा दुरान्वयी संबंध नाही. तिथं काही माझं जमणारच नाही. 36 आकडा आहे. सायन्समध्ये जायचं म्हटलं तर तिथे जेवढी चिकाटी पाहिजे, चिकाटी म्हणण्यापेक्षा जेवढी एकाग्रता पाहिजे आणि एका ठिकाणी बसून, एका जागी बसून अभ्यास करण्याची जी वृत्ती पाहिजे, हं. ती नाही आहे. ओके. त्यामुळे ते मला अवघड पडेल. बरोबर. जसं-जसं ते मला माझा अभ्यास वाढत जाईल, जसं मी स्टेजेस वाढत जातील माझ्या, तसं मला ते अवघड जात जाईल. पण मी आर्ट्समध्ये गेलो तर एक आहे, मी काहीही करू शकेन, पण उपाशी नाही मरणार. काही नाही झालं तर मी शिक्षक होईन, बरोबर. आर्ट्स टीचर होऊ शकतो. या क्षेत्रात तर यायची इच्छा होतीच. त्यामुळं आर्ट्समध्ये आलो तर काही ना काहीतरी करेन आणि माझा मी सर्व्हाईव्ह करू शकेन. आणि ह्याने मग तू आर्ट्स ह्या येस, क्षेत्राची निवड केली आणि येस. कॉलेज कुठलं? रामनारायण रुईया कॉलेज माटुंग्याचं. ओह! त्यावेळेला रिअल. मी पनवेलला राहायचो. आणि पनवेलवरून रुईयाला तू हो. मग ट्रॅव्हल. आणि मी वॉव! निवडूनच फक्त रुईया आणि रुपालीला 2च ठिकाणी फॉर्म भरले होते. कारण मला नाटकातच यायचं होतं. म्हणजे ओके. याच क्षेत्रात यायचं होतं. म्हणजे हे ठरलंच होतं, की तुला ह्या क्षेत्रामध्ये हो, पुढे यायचं आणि त्याच्यासाठी तयारी तू सुरुवात केली हो. या होतीस. क्षेत्रामध्ये यायचं हे नक्की होतं. या राइट. क्षेत्रात येऊन नक्की काय करायचं हे माहीत नव्हतं. माहिती. सो तू जो प्रश्न विचारलास हां. आत्ता तसंच झालं. कॉलेजमध्ये सुरुवातीला 2-3 वर्ष जे मिळेल ते आणि जिथे-जिथे स्कोप दिसेल ते काम करत गेलो. ओके. अभिनय केला, थोडंसं लिखाणात कुणाला तरी मदत केली, लाईट्स ऑपरेट करायला मदत करायचो, सेटिंगमध्ये मदत करायचो, बॅकस्टेज म्हणून असायचोच कायम. छोटे-मोठे पासिंगचे रोल मिळायचे तेही करायचो, कधी लीड रोल मिळाला तर तोही केला. संस्कृत एकांकिकांमध्ये मी काम करायला सुरुवात केली सगळ्यात मुख्य म्हणजे. कारण 11वीतच माझ्या लक्षात आलं होतं, की मराठीमध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. अच्छा. इथे आपल्याला लीड रोल मिळेल का नाही याची खात्री नाही. संस्कृतमध्ये लीड रोल मिळत होता. ओके. सो मी 12वी पहिल्यांदा संस्कृत एकांकिका केली, जी मी मराठीत लिहिली, संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करून ती बसवली आम्ही आणि त्याच्यात मी लीड रोल केला. पण त्याच्यानंतर सुद्धा माझे सगळेच प्रयत्न चालू होते. म्हणजे तू सगळीकडेच ऑलराउंडर थोडा-थोडा हां, इनपुट्स म्युझिकची तुझे आवड होते. असल्यामुळे मला हेही शिकायचंय, मला तेही करायचंय, हेही करायचंय. सगळंच सगळंच चालू होतं. सगळंच चालू आहे. बरोबर. पण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं त्यावेळेला अफाट वाचन होतं. म्हणजे इनह्युमेन लेव्हलला वाचायचो मी. ओके. आता तरी खूप कंट्रोलमध्ये आलंय म्हणजे माझं तरी वाचन. वाचन दिवसभरामध्ये किती असं असायचं तुझं? म्हणजे ट्रॅव्हलमध्ये सुद्धा वाचन, मी मी टाईम पनवेलला सुद्धा? जरा ट्रेनमध्ये अपडाऊन करताना हां. उभ्या-उभ्या सुद्धा पुस्तक वाचत वाचत उभं राहायचो मी. आणि कुठल्याही प्रकारचं वाचन मला आवडतं. मग ते फिक्शन असू दे, नॉन फिक्शन असू दे, फिक्शनमधला कुठलाही जॉनर असू देत. मला वाचायला भयंकर आवडतं. व्हेरी नाईस. म्हणजे बसल्या-बसल्या मी काहीही वाचू शकतो. मला 5 पुस्तकं म्हणजे तुझी आवडीची पुस्तकं कुठलं? म्हणजे फेव्हरेट आत्तापर्यंतचं पुस्तक? याच्यावरती एक अख्खी पॉडकास्ट सीरीज होईल. अरे माझ्या वाह! आवडीची पुस्तकं या विषयावर. म्हणजे एवढी पुस्तकं आहेत हो, तुझ्या हो, हो, आवडीची. हो. म्हणजे बसल्या बैठकीत 2-2 तासात मी पुस्तकांचा फडशा पाडलेला आहे. ओके. ठीक आहे. वाचून म्हणजे मला काढलेली आहेत. आत्तापर्यंतचा जो कौतुक कळाला, की ज्याला म्हणजे काहीतरी कला क्षेत्रात करायचंय हे कळालं होतं, हो, पण नेमकं काय हे कळालं हो. नव्हतं. आणि मग ही सुरुवात कशी सुरुवात झाली, की अभिनय आणि लेखक हा कौतुक कसा बनला? सांगतो. आता गंमत बघ, मगाशी बोलता-बोलता मी म्हटलं, की एका ठिकाणी बसून अभ्यास करायची माझी कॅपॅबिलिटी नाही. नाही, पण बरोबर. तेच तुम्हाला कुठलंही पुस्तक वाचायला दे. तर तू बसू शकून आणि वाचत होतास. तू मला सायन्स, बायोलॉजीवरचं पुस्तक वाचायला दे. हां. ते मी स्वसमाधानासाठी वाचेन. 4-4 तास एकाच जागी बसून वाचेन. पण मला ह्याचा अभ्यास करून पेपर लिहायचा आहे आणि मार्क मिळवायचे आहेत असं सांगितलं तर मला त्यातला इंटरेस्ट होतो. सो कदाचित अशाच प्रकारे त्यावेळेला झालं असेल, की आपल्याला पुढे जाऊन आता ह्या पर्टिक्युलर एका एरियामध्ये आपल्याला काहीतरी करियर करायचं आहे. असं ठरवून जेव्हा त्या पर्टिक्युलर फील्डकडे बघितलं तेव्हा त्याच्यातला इंटरेस्ट कधी-कधी कमी व्हायचा. मग दुसरी गोष्ट अट्रॅक्ट करायची.
असं कदाचित त्यावेळेला माझं झालं असावं, हे आत्ता मला जाणवत आहे गप्पा मारताना. एवढं इंट्रॉस्पेक्शन मी कधी केलंच नव्हतं आयुष्यात. पण माझ्या वतीनं ते माझ्या एका सिनियरनं ऑब्झर्व केलं. ओके. आणि रुईया नाक्यावरती गप्पा मारत असताना खूप वाचन असल्यामुळे खूप बोलणं व्हायचं आणि खूप म्हणजे वयाच्या आणि दिसण्याच्या मानानं खूप वरचं बोलणं व्हायचं. त्यामुळे तो आगाऊपणाच्या शिक्का पण बसलेला असेल कदाचित. पण ते बोलणं ऐकून माझ्या सिनियरनं मला एकदा बाजूला घेऊन विचारलं की बेटा तेरे को क्या करने का है, तू क्या करने आता है इतना दूर से, नक्की करायचंय काय तुला, तुला बघावं तेव्हा तू प्रत्येक ठिकाणी असतोस, प्रत्येकाच्या कामात इंटरेस्ट घेऊन तू शिकत असतोस, पण करायचंय काय, सगळं शिकून करणार काय, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन असं नको करू. तू काहीतरी एक ठरव, अभिनय करायचा असेल तर अभिनय कर, मग त्याच्यावरती लक्ष दे. दिग्दर्शन करायचं असेल तर आमच्यासोबत ये सेटवरती आणि शिक कशा गोष्टी चालतात ते. पण माझं ऐकशील तर तुझ्याकडे विचारांची मांडणी करण्याचं स्किल चांगलं आहे, सो यू शुड ट्राय युअर हँड ॲट रायटिंग, हे मला सांगितलं त्या सिनियरनं. मी तो सल्ला ऐकून पहिली एकांकिका लिहिली, लकीली त्याला बक्षीस मिळालं लेखनाचं. दुसरी एकांकिका लिहिली, तिलाही बक्षीस मिळालं. आणि तेव्हा आणि त्या सिनियरकडूनच रायटिंगच्या टिप्स घेऊन शिकत असल्यामुळे टेक्निक आणि आर्ट ह्या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधून मला इतकी एन्जॉयमेंट मिळायला लागली की माझा रायटिंग मला इंटरेस्ट वाढत गेला. सो त्या सिनियरचं नाव होतं निशिकांत कामत. सो मी रायटर झालो ह्याच्या मागचं 100% क्रेडिट हे निशित सरांचं आहे की त्यांनी मला रायटर हो, लिहून बघ हे सांगितलं आणि त्यातून तुला तुझ्यातला लेखक उमगला. हो, ग्रेट. आणि त्यातून ऍक्च्युअली म्हणजे त्यातून सुद्धा लेखक तर उमगला आणि आपल्याला एक वाट सापडली आहे. आता आपण ह्या वाटेवरती पुढे जायला पाहिजे, ही भूक सुद्धा जागृत झाली. नाहीतर मी अजूनही तिथेच चडपडत बसलो असतो कदाचित, वेगळ्या वेगळ्या गोष्टी ट्राय करत. कौस्तुभ, यातनं लेखक तू कसा झालास हे मला कळालं. मला अभिनेता म्हणजे अभिनय ह्या क्षेत्राचा पहिला ब्रेक कसा सुरू झाला, तरी जेव्हा आपण एखादा कलाकार म्हणून अभिनय म्हणून एखादा रोल भूमिका जेव्हा येते तर खूप जण नेगेटिव्ह रोल मिळतात. तर असं काही एक्सपिरियन्स तुला आले का की नाही रे आता तू तुझे घारे डोळे गोरा आहेत मग नेगेटिव्ह रोल सूट होईल, असं काही झालं का? अभिनयाची सुरुवात कॉलेजपासूनच झाली होती. जसं मी सांगितलं तसं एकांकिका स्पर्धांमधून मी कामं करायचो. बरोबर. आणि त्याचीच गंमत झाली की ज्या वेळेला मी कॉलेजमधून पासआउट झालो, TY पासआउट झालो, ग्रॅज्युएट झाल्यानंतर अंबर गणेश म्हणजे अंबर हडप आणि गणेश पंडित हे माझे खरं तर सिनियर असते, पण कॉलेजमध्ये माझी त्यांच्याशी ओळख झाली होती आणि ते एक नवीन मालिका करतायत असं मला समजलं होतं. म्हणजे ते नवीन मालिका लिहितायत आणि आपल्याला लिखाणाची आवड आहे तर आपण त्यांच्याकडे जावं असं मी ठरवलं स्वतःहून. आणि कॉल करून एका प्रोडक्शन हाऊसच्या ऑफिसला मी पनवेलवरून कांदिवलीला अंबरला वगैरे भेटायला आलो. आणि त्यावेळेला ते गेले होते चॅनलच्या मीटिंगसाठी आणि त्यांना परत यायला थोडा वेळ लागणार होता, म्हणून मी त्यांची वाट बघत ऑफिसला थांबलो होतो. पण कॉलेजच्या एकांकिकेमध्ये मला स्टेजवरती बघितलेलं असल्यामुळे तिथे जी व्यक्ती होती प्रोडक्शन सांभाळणारी, तिला वाटलं की मी ऑडिशनला आलोय. म्हणून तिने मला अगदी जवळ बोलून, हे किड्या आलायस, हे बघ, हे वाच, हे कॅरेक्टर आहे, असं असं आहे आणि तू सांग जेव्हा रेडी असेल तेव्हा करूया. मला असं झालं की तसंही ही मंडळी यायला अजून वेळ आहे, टाइमपासच करायचा आहे, देऊन बघू ऑडिशन, असं म्हणून मी ती ऑडिशन दिली आणि लकीली ती ऑडिशन सिलेक्ट झाली. सो मी गेलो होतो रायटिंगचं काम मागायला, मिळालं ऍक्टिंगचं काम. म्हणजे गेला लेखक होता आणि अभिनेता सुद्धा त्यातून बाहेर पडला असं मी म्हणेन. आणि त्यावेळेला मी खूप असा कन्फ्युज होतो की काय करावं. मला अभिनयात फारसा रस तेव्हा जास्त नव्हता आणि मी तेव्हा अभिनयात फार माहीरही नव्हतो. अगदीच बेसिक लेवलला मला अभिनयाच्या म्हणजे 4 गोष्टी माहिती होत्या. कॅमेरासमोर उभं कसं राहायचं आणि स्वच्छ कसं बोलायचं, याच्या पलीकडे फार अभिनयातलं काहीच कळत नव्हतं. लिखाणातलं कळत होतं कारण त्याचा अभ्यास चालू होता. एखादा सीन तुम्ही लिहून द्यायला सांगा, मी लिहून दिला असता, छान फुलवून दिला असता, पण तोच उभा राहून परफॉर्म करून दाखव म्हटलं तर तेव्हा तेवढी कॅपॅबिलिटी नव्हती, तेवढा मी पॉलिश नव्हतो, अगदीच अनपॉलिश्ड होतो मी सुरुवातीला. त्यामुळे मी खूप कन्फ्युज होतो की काय करावं, ऍक्टिंगचा ब्रेक आलाय, घ्यावा का न घ्यावा. तर त्यावेळेला माझ्या पप्पांनी मला खूप चांगला सल्ला दिला. ते म्हणाले की तूच म्हणतोयस की ब्रेक मिळतो ना तुला, मग ब्रेक मिळतो तर तू ब्रेक थ्रू घे. तुला ज्या क्षेत्रात जायचंय त्याच्यात तुला एक प्रोफेशनल ब्रेक मिळतोय, तर टेक दॅट ब्रेक थ्रू अँड एंटर इन टू दॅट इंडस्ट्री. अभिनय सुरू कर, शिकायला सुरुवात कर. वाईटात वाईट काय होईल, काढून टाकतील तुला,
वाईट अभिनेता आहेस म्हणून. पण ते 4 दिवस जे तुला मिळतील, त्या 4 दिवसात तुला किती गोष्टी शिकायला मिळतील, किती लोकांचा सहवास मिळेल. तिथे तुला पिच करता येईल की मला लिखाणात सुद्धा इंटरेस्ट आहे. इंटरेस्टिंग. येस. सो हा प्रयत्न करून बघ. अशी संधी मिळत नाही सहजासहजी. आय थिंक आणि कित्येक लोक असे आहेत की ऍक्टर व्हायला येतात आणि वेगळ्या क्षेत्रात Yes, खरंय, डिरेक्टर खरंय. होतात, हो, रायटर्स हो, होतात, हो. कॅमेरामन सुद्धा होतात. कॅमेरामॅन सोबत बरोबर आहे. पण तुला जर चान्स मिळतोय तर तू घ्यावास. आणि तू चान्स हा, आणि तो मी चान्स घेतला. सो 2009 साली माझी पहिली मालिका आली, तुझं आणि माझं घर श्रीमंताचं, ज्याच्यामध्ये लकीली मला रमेश काका म्हणजे रमेश देव, शुभांगी जोशी, बाप्पा जोशी, इतक्या मोठ्या मोठ्या लोकांसोबत काम करण्याची मला संधी मिळाली. हेमंत देवधर त्याचे दिग्दर्शक होते, राजू सावंत असोसिएट डिरेक्टर होते. तर त्यांनी म्हणजे ह्या सगळ्या मंडळींनी माझ्यातल्या अभिनयाला धावून सुलाखून काढला आणि नट म्हणून आता तू उभा राहू शकतोस इथपर्यंत मला त्यांनी कॉन्फिडन्स दिला. ग्रेट. सो तिथून सुरुवात झाली आणि तू म्हणाली तसं नंतर नंतर मला निगेटिव्ह रोल्स जास्त मिळाले. ओके. पहिल्या 2-3 मालिका मी ज्या केल्या होत्या त्याच्यामध्ये छान पॉझिटिव्ह आणि गोंडस कॅरेक्टर्स होते. बरोबर. कारण त्यावेळेला वय पण negative तसं होतं माझं. बरोबर. जस्ट कॉलेजमधून पासआउट झालेलो होतो. सो तेव्हा मला पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स बऱ्यापैकी मिळत होते. हिरोचा धाकटा भाऊ हो, हो, हो. ह्या टाईपमध्ये. नंतर नंतर मला निगेटिव्ह कॅरेक्टर्स मिळायला सुरुवात झाली आणि निगेटिव्ह कॅरेक्टर्स प्ले करताना मला पण खूप मजा येते. ओके. म्हणजे मला त्याचं वाईट नाही वाटत की काय सारखा सारखा निगेटिव्ह विचार. उलट मला चॅलेंज हे वाटतं की प्रत्येक निगेटिव्ह कॅरेक्टर वेगळं कसं वाटेल ह्याचा प्रयत्न माझा असतो. आणि मुळात निगेटिव्ह कॅरेक्टर्स म्हणजे काय, आता पाळण्यातच ज्याचं नाव प्रलयनाथ गेंडास्वामी ठेवलं गेलं असे विलन जन्माला याचा जमाना गेला. बरोबर. तुम्ही जर गब्बर सिंगला सुद्धा बघा तर गब्बर सिंगचं मूळ नाव हरिसिंग आहे, म्हणजे तोही माणूस आहे. काहीतरी कारणामुळे त्याचा विलन झालाय ना. मग ते कारण काय आहे? पण तुझी एखादी आवडती भूमिका कोणती आतापर्यंत तू जेवढ्या काही भूमिका अनेक भूमिका केलेल्या आहेत त्यातली तुझ्या मनाला आवडलेली ती भूमिका की जी तुला खूप काम करताना खूप म्हणजे वेगळं समाधान मिळालं, तर अशी कोणती? अशा 2-3 भूमिका आहेत. एक म्हणजे सगळ्यात पहिली जिने मला खूप मोठ्या प्रमाणावर ओळख मिळवून दिली ती जुळून येते रेशीम गाठी. येस. त्या मालिकेने मला म्हणजे आधी जेवढी ओळख होती अभिनेता म्हणून त्याच्यात चौपट रीच जुळून येते रेशीम गाठीनं दिला. आणि गंमत अशी होती की त्याच्यामध्ये माझं कॅरेक्टर लेंथ वाईज छोटं असलं तरी प्रॉमिनन्स वाईज इतकं मोठं होतं की ते एकदम सगळ्यांच्या मनात वेगळं हो. स्थान मिळालं होतं. आणि आजही त्या कॅरेक्टरचं कौतुक होतं. सो ही तुझी पहिली एक भूमिका तू म्हणाला, आणि अजून कुठल्या भूमिकाच्या मनात आजही आहे? म्हणजे जुळून येते रेशीम गाठी खूप माइलस्टोन होती आणि खूप जवळची वाटते मला, कारण ते कॅरेक्टर खूप छान होतं. म्हणजे ते ग्रेशेड पण म्हणता येणार नाही त्याला, कारण त्याच्यात वाईट काहीच नव्हतं. बरोबर. त्या कॅरेक्टरची गोष्टीमधली सिच्युएशन अशी होती की त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टी पुढे घडत जातात. मी ना एक नाटक तुझ्याकडूनच तुझ्या अनेक पोस्ट मधून ऐकलंय, कोड मंत्र. येस, माझी दुसरी आवडती भूमिका. येस, खूप तुझी फेवरेट आहे. ब्लेसिंग सारखं तुझ्यासाठी Yes. तू खूप काही शिकलाय आणि नेहमी भरभरून ह्या भूमिकेबद्दल म्हणजे मला जाणून घ्यायला आवडेल की काय एवढ्या मनाच्या जवळ आहे हे नाटक आणि ती भूमिका. एकतर अर्थात नाटक. कुठल्याही नटाला तुम्ही विचाराल की तुम्हाला पडद्यावरती काम करायला आवडतं का रंगमंचावर, येस. तर नाटक करायला आवडतं. हा प्रेफरन्स प्रत्येकाचा 90% लोकांचा तरी हाच प्रेफरन्स असेल. कारण लाईव्ह इंटरॅक्शन असतं ऑडियन्स, बरोबर. लाईव्ह रिॲक्शन येत असतात, ती वेगळीच एनर्जी असते. आणि कोडमंत्र तर एक खूप लिटरली आउट ऑफ दिस वर्ल्ड एक्सपिरियन्सेस आहे आमच्यासाठी. आम्ही 15 कॅरेक्टर स्टेजवरती असायचो, आमच्यासोबत आणखीन एक 15 कॅडेट्स असायचे. एवढा ह्यूज सेटअप होता, म्हणजे त्याचं नेपथ्य एवढं मोठं होतं. फ्यू गुड मेन सारख्या मूळ ब्रॉडवेवरच्या नाटकाची ती मराठी आवृत्ती होती, आधी गुजरातीत सादर झालेली, मग ती मराठीत आलेली. राजेश जोशींसारखा उत्तम दिग्दर्शक ज्यांनी आमच्याकडून अक्षरशः गोळी बंद बसवून घेतलेलं होतं नाटक. म्हणजे त्या नाटकात तुम्हाला चुकायला, ॲडिशन घ्यायला, एक सेकंद सुद्धा इकडचा तिकडे करायला फुरसत नसायची. कारण त्या संहितेची बांधणीच तशी होती, त्या नाटकाची डिमांडच तेवढी होती. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिस्त. कोडमंत्रांनी जेवढी शिस्त लावली ना आम्हाला सगळ्यांनाच, तेवढी त्याच्या आधीच्या अनुभवातून मला नाही वाटत कोणाला लागली असेल. पण त्या कोडमंत्राच्या खेळीमेळीच्या वातावरणात जी शिस्त लागली आणि ते युनिटच वेगळं होतं आमचं, त्याचं बॉन्डिंगच वेगळं होतं. म्हणजे माझ्या मते जर तुला टाइमलाईन दिली आणि पुन्हा जा म्हटलं जर काही जर्नी किंवा ते दिवस, तर तुझ्यासाठी कोड मंत्र हेच असेल. येस, व्हेरी नाईस. मला एनी टाइम ती जर्नी रिलीव्ह करायला आवडेल.
आम्ही साधारणतः एक 250 प्रयोग वगैरे केले त्याचे. हो. 1.5-2 वर्षात 250 प्रयोग केले. दणदणीत प्रतिसाद असायचा. मुक्ता बर्वे, अजय पुरकर यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांसोबत काम कलाकारांसोबत. करायला माझं पहिलं व्यावसायिक नाटक ते. हो. त्यामुळे ते खूप तुझ्या मनाशी आणि तू खूप हो. काही शिकलास सुद्धा त्यातून. आणि त्याच्यात आणि चांगली गोष्ट अशी होती की बऱ्याच जणांचं ते पहिलं व्यावसायिक नाटक होतं. कॅडेट्स जे आमच्यासोबत काम करायचे त्यांचा तर रंगभूमीवरचाच पहिला अनुभव होता. माझ्याबरोबर काही अनुभवी होते, काही कमी अनुभवी होते, काही माझ्यासारखे नवखे सुद्धा होते. म्हणजे मी तरी कॅमेऱ्यावरती काम केलेलं होतं, मला थोडीफार ओळख होती. नाटकात पहिल्यांदा म्हणजे व्यावसायिक नाटकात पहिल्यांदा काम पहिल्यांदा करत काम होतो. करत. त्यामुळे सगळा माहोलच वेगळा होता तो. Okay. आणि ती जी युनिटी होती ना आमची, म्हणजे गोडमंत्रचे एवढे किस्से आहेत, एवढे एक अनुभव आहेत ना आमचे. एखादा किस्सा आज जर काही पुन्हा म्हणजे जो आतापर्यंत जर तू सांगितलं नसेल किंवा काही हा सांगावं किस्सा आम्ही सगळ्यांनीच असंख्य वेळेला त्याचा उल्लेख केलेला आहे. युनिटी काय असते, टीमवर्क कशाला म्हणतात. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आमचा प्रयोग होता आणि आम्ही सगळे ट्रॅव्हल करत होतो मुंबईहून. बरं, आमच्या मुंबईचे त्याला सुद्धा आम्ही युनिटचीच नावं दिलेली होती, बटालियनचीच नावं दिली होती. अच्छा. एक आमची गोरेगाव बटालियन असायची, जिकडून आम्ही 4-5 जण एका गाडीतून निघायचो. Okay. एक ठाणा रेजिमेंट यायची, एक डोंबिवली रेजिमेंट यायची. परत आमच्या कॅडेटची एक वेगळी बस असायची. तो जो भव्य दिव्य बॉर्डरच्या छावणीचा सेट होता, त्या सेटिंगची एक वेगळी गाडी असायची. Okay. तो अख्खा सेटचा एक वेगळा टेम्पो असायचा. तर एका प्रयोगाला काय झालं, पंक्चर झाली गाडी का काय आठवत नाही, कशामुळे तरी कॅडेट्सची बस पोचायला वेळ लागला आणि त्या कॅडेट्सच्या बसमध्येच आमचे सेटिंगचे वर्कर्स असायचे, म्हणजे जे सेट लावायचे, सगळे set. नेपथ्य नेपथ्य. लावायचे, रंगमंच तयार पूर्ण जो हा असायचा जो तो. सेटअप लावायचे ते. Yes. आणि सेट पोचला, मागून बस पोचतीये, आता सेट लागला पाहिजे पटकन. हो. आणि तो ह्यूज सेट होता. बरं, त्याच्यात जराही डिलाय करून चालणार नव्हती, कारण तिथे अक्षरशः युद्ध व्हायची त्या सेटवरची. युद्धाचे सिक्वेन्सेस आम्ही त्या सेटवरती करायचो. बरोबर. त्यामुळे तिथे जराही एक खेळ ढिला पडला आणि एक लेवल हल्ली तर अख्खा सेट कोसळण्याची भीती होती. Right. पण सेट जसा पोचला, सेटचा टेम्पो जसा पोचला, तशी सगळ्यात आधी मुक्ता आणि अजय दादा बाहेर सरसावून पुढे आले. सटासट सगळ्यांना सेट उतरायला मदत करायला सुरुवात केली. आम्ही सगळे पुढे गेलो, सगळे एकत्र मिळून तो. आणि तोपर्यंत आमचे आय गेस बाकीचे सगळे रंगमंच कलाकार सुद्धा पोचले लकीली. आणि तुला सांगतो, तो एवढा ह्यूज सेट आमचा 13 मिनिटात सेट लावून तयार होता. म्हणजे तिथे कोणी मी अभिनेता आहे किंवा मी अभिनेत्री आहे, मला हे करायचंय असं अजिबात नाही, काहीच नाही. अजिबात नाही. आणि सगळे एकत्र आले unity आणि हे मध्ये. रिहर्सल प्रोसेस पासून शेवटच्या दिवसापर्यंत होतं. खूप छान. मग कुठलीही क्रिटिकल सिच्युएशन येऊ देत. म्हणजे एवढ्या ह्यूज सेटवरती आम्ही शिवाजी मंदिर सारख्या छोट्या थिएटरमध्ये, जिथे बॅकस्टेजला खूप कमी जागा आहे, तिथे सुद्धा आमचे कॅडेट्स इतके शिस्तीत वावरायचे. आमचं अख्खं युनिट इतकं शिस्तीत असायचं. आमचे ड्रेसवाले असतील किंवा आमचे बॅकस्टेजवाले असतील, ते सेटिंगवाले असतील. सो डिसिप्लिन ही जी, ते आर्मीची गोष्ट असल्यामुळे ती आर्मीची डिसिप्लिन आमच्या सगळ्यांमध्ये उतरली. म्हणजे टीम वर्क आणि डिसिप्लिन ह्या येस, दोन्ही गोष्टी होत्या. येस. कौस्तुभ, असं कधी झालं नाही का की जेव्हा अनेक मालिकांमधून किंवा नाटकांमधून काम करताना एक अभिनेता आणि लेखक ह्या दोघांमध्ये आतल्यात भांडण चालतं ना, तुला एखाद्या भूमिकेसाठी रोल दिला जातो पण त्यामध्ये तुझा मनातला लेखक काहीतरी वेगळं सांगत असतो की अरे नाही, हे असं वेगळ्या पद्धतीने लिहायला हवं होतं, असं कधी झालं का? कारण हा बॅलन्स कसा सांभाळलास? अवश्य होतं, अवश्य होतं. आणि मी जेव्हा लिहून देतो ना, हा. त्यावेळेस समोरच्या अभिनेत्यांकडून सुद्धा मला तसा अभिप्राय येत असतो. ओके. अर्थात खूप कसलेले अभिनेते आहेत आपल्याकडे. देवयानी करताना खूप वेळा असा अनुभव यायचा, ज्यावेळेला नागेश दादा स्वतःहून कॉल करून मला सांगायचा की अरे ह्या सीनमध्ये अजून पोटेन्शियल आहे, तू हे करू शकतोस का, तू ते करू शकतोस का, बघ प्रयत्न करून. सो सजेशन मला नेहमीच दिलं जायचं. तसंच माझाही प्रयत्न असतो की नट म्हणून माझ्याकडे जेव्हा एखादी संहिता येते, तेव्हा जर मला वाटत असेल की याच्यात वेगळं काहीतरी होऊ शकतं, तर चांगलं काहीतरी होऊ शकतं, तर मी अगदी प्रांजळपणे दिग्दर्शकाशी आणि त्या लेखकाशी ते डिस्कस करायचा प्रयत्न करतो की मला असं वाटतंय. बरोबर. आता अर्थात तुम्ही हे असं लिहिलंय याचा अर्थ तुम्हाला पुढची गोष्ट माहिती आहे, बरोबर. मला पुढची गोष्ट नाही माहिती काय ते. पण यू आर रेडी सजेशन्स आणि फीडबॅक. येस, ऑफकोर्स, 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 ऑफकोर्स. म्हणजे मी दोन्ही साईडला, नट म्हणून काम करताना सुद्धा तेवढ्याच सजेशनला ओपन असतो. समजा जर मला लेखक दिग्दर्शकाने सांगितलं की नाही बाबा, उद्या ट्रॅक ना कदाचित इथेही जाऊ शकतो, तिथेही जाऊ शकतो, बरोबर. त्यामुळे आता तू हे जे आहे ना, हे असंच परफॉर्म कर, ओके. कारण उद्या काय होईल ते आपल्याला नाही माहिती, आता अजून ते बरोबर. ठरलेलं नाहीये. सो आपण सेफ खेळूया. ओके. सो मग तिथे ना मला परफॉर्मर म्हणून थोडा कमी स्कोप मिळत असेल तरी चालेल. बरोबर. मला खूप वाटत असेल की हा सीन खूप मी चुकू शकतो वगैरे, हा, पण हा. नाही, आता नाही ना, पण उद्या जाऊन तो फसता कामा नये.
आत्ता एक 4 मारण्यासाठी मी पुढच्या 4 ओव्हरमध्ये मी का कॉम्प्रोमाइज करू ना, एक बाउंड्री मारण्यासाठी? असं नाही करायचं. सो इट्स अ टीमवर्क. आपल्याला गोष्ट पुढे घेऊन जायची आहे. बरोबर. आपण फक्त एक कॅरेक्टर आहोत. जर पडद्यावरती असेल तर, आणि पडद्यामागे असेल तर मी फक्त लेखक आहे. त्या सिरियलमध्ये तर लेखकांची टीम असते अख्खी, आणि सगळंच टीमवर्क असतं. चॅनलचे सुद्धा सजेशन्स असतात, प्रोड्युसरचे सजेशन्स असतात, काही अनुभवी चांगले नट असतात, ते सुद्धा सजेशन देत असतात. सो हे इट्स अन ऑर्गॅनिक प्रोसेस. ही कधीच एकट्यावरती नसते. इट्स ऑलवेज अ टीमवर्क. आणि जिथे टीमवर्क चांगलं असतं तेच प्रोजेक्ट चांगले बनतात. नाहीतर खूप चांगले चांगले प्रोजेक्ट चांगल्या टप्प्यावर जाऊन सुद्धा फसून खड्ड्यात गेलेले सुद्धा बघितलेले आहेत. मला ना तुला 2-3 प्रश्न एकत्र विचारावेसे वाटतात, हो. जे एक लेखकाला मला असतील विचारावेसे. जसे की देवयानी, नवे लक्ष आणि तुझं माझं सपान, खरं तर तिन्ही वेगवेगळे जॉनर आहे. आणि मग ऍज अ लेखक म्हणून हे तिन्ही वेगवेगळे जॉनर तू कशा पद्धतीने लिहितोस? म्हणजे ह्याचा काही वेगळा रिसर्च तुझा असतो का, किंवा काय डिफिकल्टी येतात ह्या सगळ्यामध्ये? त्यासोबतच जसं बघितलं तर ह्या तिन्ही मालिका आहेत, डेली सोप्स आहे. सो जेव्हा आपण डेली सोप लिहितो त्यावेळेला एक रायटरला सुद्धा प्रेशर असतं का, म्हणजे कामाचं? कारण रायटिंग म्हणजे ही क्रिएटिव्हिटी आहे. ते काही प्लस मायनस नाहीये की जे असं असं आपल्याला लिहायचंय, ते कधी सुचेल आणि कशा पद्धतीने होईल हे आपल्या सुद्धा हातात नसतं. मग त्यावेळेला कुठून वरतून प्रेशर असं का, नाही एवढ्या दिवसात हे लिखाण झालंच पाहिजे, हा एपिसोड एवढ्या दिवसात कम्प्लीट झाला पाहिजे? ह्या 2 गोष्टी मला तुझ्याकडनं ऐकायला आवडतील. दोन्ही प्रश्नांची उत्तर देतो, उलट्या क्रमाने ओके. देतो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी आधी देतो. हा. सगळ्यात पहिली गोष्ट, टेलिव्हिजनला रायटरला प्रेशर असतं का? 1000% असतं. कारण जोपर्यंत लेखक कागदावरती लिहून देत नाही तोपर्यंत पुढचं युनिट काहीही करू शकत नाही. ओके. काय करणार आहात तुम्ही? लेखकानं लिहूनच दिले नाही तर करणार काय आहात तुम्ही? बरोबर. बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की येतोय सीन, येतोय गरमागरम सीन येतोय, आम्ही म्हणतो त्याला, ताजा ताजा आलाय. ओके. सो तो ताजा ताजा येण्यासाठी आणि लेखकाला सुचावंच लागतं. आत्ता सुचत नाहीये रे, थोड्या वेळानं देतो, नाही, सुचावंच लागतं. अच्छा. त्याला पर्यायच नाहीये. No कारण option. नाही, नो ऑप्शन. कारण तुमचं रोजचं टेलिकास्ट आहे. समजा तुम्ही डेली सोप म्हणताय, 5 डेज 6 डेज अ वीक तुमचं टेलिकास्ट आहे. तुम्हाला दिवसाची 23-24 मिनिटं डिरेक्टरला काढून द्यायचीच आहेत. या सगळ्याची सुरुवात जर स्क्रिप्टपासून होत असेल, आणि जर स्क्रिप्ट नीट नसेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी विस्कटत जातात. ओके. त्यामुळे अनेक दिग्दर्शक सुद्धा हा त्यांच्या परीनं प्रयत्न नक्कीच करतात की लेखकाला सुद्धा ॲम्पल वेळ मिळावा. प्रेशरमध्ये बाबा हे ठरलंय तर असं पटकन लिहून देऊया, हा, हा. म्हणजे ॲटलिस्ट सुरुवात होईल. सुरुवात. असं न करता की बाबा ठीक आहे, तू तुझा वेळ घे, थोडासा थोडं चांगलं क्राफ्टिंग करून दे, म्हणजे पहिले 2-3 सीन आजचे मी करायला घेतो, मग तुला आणखीन हवं तर वेळ देतो. कारण लेखकाला रोज उठून काम आहे. अच्छा. म्हणजे ही रोजचं लेखन मालिका डेली सोपची जी असते ती एकदाच पूर्ण लिहिलेली नसते. म्हणजे जसं आपण एखादा चित्रपट आपण बघतो की तो पूर्ण स्टोरी लिहिलेली असते, तसं मालिकेचं नसतं. मालिकेत ते शक्यच नाहीये. ओके. मग मालिका चेंज, रोजचं रायटिंग आहे म्हणजे हे मालिकेचं रोजचं लिखाण आहे. ओके. रोज 25 मिनिटाचे साधारणतः एक ऑड 10 ते 11 सीन रोज लिहून द्या. म्हणजे रोज एक एपिसोड तरी लिहून द्यावाच लागतो. अच्छा. रोज तुम्हाला एक वेगळा एपिसोड आणि मग ते कंटिन्यू पूर्ण करा. येस. आणि मालिकेची गोष्ट ही दर आठवड्याच्या रेटिंगनुसार ठरत असते. अच्छा. कारण ती माध्यमाची गरज आहे ना. टेलिव्हिजन चॅनलला रेव्हेन्यू कोणाकडून येतो? ॲडव्हर्टायझर्स. बरोबर. जर तुमची गोष्ट आवडत असेल, जर तुमच्या गोष्टीमध्ये प्रेक्षक इन्व्हॉल्ड असतील, एंगेज्ड असतील, तर ते तुम्हाला एंगेजमेंट देणार, टाइम स्पेंड देणार. त्या टाइम स्पेंडवरती त्यांचा चॅनलचा रेव्हेन्यू ठरणार. चॅनलला जी गोष्ट जास्त रेव्हेन्यू देते ती ते जास्त पुश करणार. इतकं साधं सोपं गणित येते. इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट एंटायर मीडियम. पण ह्याच्यासाठी लेखकाची रोजची मेहनत आहे. फक्त लेखकाची नाही, सगळ्यांचीच आहे. अख्खं युनिट रोज मेहनत करत असतं. पण सुरुवात लेखकापासून होते. येस. प्रेशर सगळ्यांवरतीच असतं. बरोबर. एखादा चांगला सीन लिहून दिल्यानंतर जर दिग्दर्शकाला असं वाटत असेल की अरे ह्याच्यात एवढ्या गोष्टी आहेत करण्यासारख्या, पण प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, फिजिबल नाहीये, सो क्रिएटिव्ह कॉम्प्रोमाइज करून आपल्याला आज ते करायला हवं. पण मग काही रूल्स अँड रेग्युलेशन्स रायटरला पण येतात का, की जसं आपण की लिखाण लिहितोय पण तुला तुझ्या पद्धतीने लिहिता येत नाहीये, किंवा त्याच्यासाठी काही बाउंड्रीज दिल्या जातात की नाही हे असंच असलं पाहिजे, असं पण काही? खूप बाउंड्रीज आहेत. खूप बाउंड्रीज आहेत. आता त्या गरजेच्या कितपत आहेत, योग्य अयोग्य ह्याच्यात मी पडणार नाही, पण खूप बाउंड्रीज आहेत. पण मग यातनं वाटतं की क्रिएटिव्हिटी येते एक लेखक म्हणून? असं मला उलट वाटतं, तुम्ही त्या बाउंड्रीज मध्ये राहून तुम्ही क्रिएटिव्हली द्या ना.
त्या बाउंड्रीज मध्ये राहून तुम्ही आणखीन इम्पॅक्टफुल सीन कसा क्रिएट करून दाखवताय, ह्याच्यात तर स्किल आहे ना तुमचं. तुम्हाला शिव्या द्यायचे नाहीत, हो. चुकूनही जातीवाचक उल्लेख येता कामा नये, स्त्रियांविरुद्ध किंवा म्हणजे डिरॅगेटरी टू वुमेन असं काहीही तुमच्याकडून लिहिलं जाता कामा नये, म्हणजे तशी गोष्ट घडता कामा नये. हे एवढे सगळे चॅलेंजेस आहेत. त्यात तुम्हाला जे आज कलाकार अवेलेबल आहेत, जे शेड्यूल लागलंय त्यानुसारच करायचंय. मग कुणाचा तरी आउट टाईम आहे, हे सगळं दिग्दर्शकाला सांभाळायचंय. मग दिग्दर्शकाचा कॉल येतो की अरे नाही रे, ह्याला जरासा ताप आलाय किंवा ह्याला हेही घडलेलं आहे की ह्याला हे वाक्यच बोलता येत नाहीये, जीभ नाही वळत आहे, शब्दांचे उच्चार नाही आहेत या नटाचे किंवा या नटीचे चांगले, वाक्य बदलून दे. किंवा लागलाय लूप लागलाय आत्ता. कधी कधी नटांना होतं असं की कितीही उत्तम नट असला, कितीही वाचा शुद्ध असली तरी एक फंबल पडला आणि जर लूप लागला तर तिथेच अडकायला होतं. मग पटकन तिकडे बदल करून घ्यावा लागतो, कारण थांबून चालत नाही. टेलिव्हिजन थांबू नाही शकत. टेलिव्हिजन थांबलं तर रिपीट टेलिकास्ट लागणार, रिपीट लागलं तर चॅनल दंड लावणार निर्मात्याला दंड म्हणजे अख्ख्या युनिटचं नुकसान. बरोबर. त्यामुळे हे चॅलेंज आहेच आहे रोजचं. आय थिंक हे रिअल आहे. पडद्यामागचं जे रिअल आपण म्हणतो, म्हणजे आपण मालिका बघतो आणि ते समोर जे मालिकांमधून येतं ते फार वेगळं असतं. ते मला असं वाटतं किती इझी आहे ना हे सगळं काही. आपणही स्टोरी लिहू शकतो किंवा आपणही करू शकतो. असे अनेक कमेंट्स मे बी तुला आले असतील, ट्रोल्स सुद्धा ऐकले असतील की याचं ही काय, मी पण गोष्ट लिहू शकते. पण त्यामागे हे एवढं सगळं काही चक्र आहे आणि एवढी मेहनत आहे. मी खरं सांगू का, ज्यावेळेला मला अशी कॉम्प्लिमेंट, म्हणजे आय टेक इट इज अ कॉम्प्लिमेंट. म्हणजे माझ्या घरातलं कुणी जर म्हटलं ना किंवा शेजारचे पाजारचे जर कोणी म्हणाले, नातेवाईक म्हणाले की अरे हे काय लिहिते, हे तर आम्ही पण लिहू शकतो, तिथेच आम्ही जिंकलो ॲज अ रायटर. कसं काय? कारण घराघरातली गोष्ट सांगतोय आम्ही, त्यांना ती आपली वाटतीये. आम्ही नेहमी असं म्हणतो की मालिका ह्या 2 प्रकारच्या असतात. म्हणजे हिट मालिका, कुठलीही मालिका जेव्हा हिट होते ना तेव्हा ती ए किंवा बी या 2च कॅटेगरीतली असते. ए कॅटेगरी असते की जे अगदी आपल्या घरात घडतंय असं आपल्याला वाटतं. बरोबर. ही तुझी माझी गोष्ट आहे. त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर माझ्या फॅमिलीमधले कुठल्या ना कुठल्या तरी कॅरेक्टरमध्ये रिफ्लेक्ट होत असतं. ही एक कॅटेगरी झाली. आणि दुसरी कॅटेगरी म्हणजे चले असं कुठे असतंय काय, काही दाखवतात हे. पण हे काही दाखवतात ना ते जास्त एंटरटेनिंग असतं लोकांसाठी. त्यांना गंमत वाटते त्याच्यामध्ये. ही सासू घेऊन सुनेचं बाळ घेऊन पळून वगैरे जाते आणि कुणाच्याच लक्षात येत नाही, किंवा आम्ही केवढे प्रकार केले. खूप ड्रामॅटिक, म्हणजे ओव्हर द टॉप ड्रामा जो म्हणतो ना तो ओटीटी वगैरे आत्ता म्हणतोय आपण, बरोबर. ओटीटी वरती सुद्धा रियालिटी दाखवतात. खूप जास्त एक्सप्लिसिट पद्धतीने रियालिटी दाखवली जाते. टेलिव्हिजनला तर खूप लिमिट्स आहेत. त्या लिमिट्स मध्ये राहून आम्ही आणि आम्ही नेहमी म्हणतो ना, वी आर ड्रीम मर्चंट्स. आपण स्वप्न विकतो. मग ती स्वप्न एकतर सत्याच्या कम्प्लिटली जवळ जाणारे असावीत किंवा कम्प्लीट म्हणजे 1000% स्वप्न असावीत. एकतर ती तुम्हाला सहज साध्य होतील अशी स्वप्न आम्ही दाखवू, किंवा ही स्वप्न साध्यच होऊ शकत नाही, त्यामुळे आपण ती स्वप्न म्हणूनच एन्जॉय करूया, स्वप्न म्हणूनच त्यांच्यात मनोरंजनाची मजा घेऊया आणि सिरियल संपली की परत आपल्या आयुष्याकडे वळूया. ह्या 2 व्हॅल्यूज असतात. या 2च व्हॅल्यूज मधले म्हणजे इथे ज्या कुठल्या गोष्टी, ज्या कुठल्या मालिका ह्या सगळ्या 2 साइड मध्ये मॅक्सिमम बॉक्सेस टिक करू शकतात ना, त्या हिट होतात. अदरवाईज त्या फसतात. तुम्ही इकडून तिकडे जायचा प्रयत्न केला तरी फसणार, तुम्ही तिकडून इकडे यायचा प्रयत्न केला, आणि बॅलन्स तर कधीच शक्य नाही. तर तुम्ही इधर कम्प्लीट रिअलिस्टिक दाखवा, जशी तू लक्ष्याचा उल्लेख केलास, नवे लक्ष्याचा उल्लेख केलास, जो ज्याचा इन्व्हेस्टिगेटिव्ह क्राईम, इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा होता तो सगळा, ज्याच्यामध्ये विषय आम्ही असे घ्यायचो जे आजचे विषय असतील, ज्याच्यातून लोकांना काहीतरी शिकवण मिळावी की आपल्या आजूबाजूला गुन्हा कशा प्रकारे घडू शकतो आणि आपण कसं सतर्क राहावं. त्याच्यामध्ये असंख्य विषय आम्ही घेतलेले होते. नवे लक्ष दुसऱ्या सीझन मध्ये तर आम्ही सुरुवातच ड्रग्ज पासून केली होती, म्हणजे शाळकरी मुलांपर्यंत ड्रग्ज पोहोचणं. मग ह्याचा रिसर्च कसा असतो तुझा? म्हणजे ह्या जसं मी म्हणाले की देवयानी, नवे लक्ष आणि तुझं माझं सपान, 3ही वेगळी जॉनर आहे. मग लेखक म्हणून जेव्हा हे 3ही जॉनर सांभाळताना आणि उत्तम पद्धतीने तू दिलेत, तर हे सगळं करताना रिसर्च कसा केला होता? काय डिफिकल्टी, अडचणी तुला काय वाटल्या? फिक्शन जेव्हा करतो ना, देवयानी असेल किंवा तुझं माझं सपान असेल, आता त्याच्यामध्ये सुद्धा
जॉनर हा डेली सोपचा असला तरी फ्लेवर वेगळा होता. देवयानी मी म्हटलं तशी खूप एलॅबोरेटेड आणि अतिशयोक्ती त्याच्यात खूप जास्त असायची देवयानीमध्ये. मूळ हिंदी सिरियल होती प्रतिज्ञा, त्याचा हा स्पिन ऑफ होता, पण त्याच्यामध्ये सगळी कॅरेक्टर्स ही ओव्हर द टॉप होती, प्रचंड ॲग्रेसिव्ह होती आणि खूप जास्त उत्कट होती. कसलाही धडबंद बाळगायचं नाही, ते एकमेकांसमोर रिॲक्ट होतं. प्रेम सुद्धा तितक्याच ॲग्रेसिव्हली रिॲक्ट केलं जायचं त्या सेटअपमध्ये, म्हणजे त्या कॅरेक्टर्सकडून द्वेष सुद्धा तितक्याच ॲग्रेसिव्हली रिॲक्ट केला, हे एक्सप्रेस केला जायचा. सो त्याच्यामध्ये अभ्यास करताना सायकोलॉजीचा बेसिक अभ्यास होता, कारण ती सगळी अतिशयोक्ती होती, अतिरंजित होतं ते. पण खूप प्रेम मिळालं प्रेक्षकांचं, खूप प्रचंड प्रतिसाद सुंदर मिळाला. आता त्याच्यामध्ये सुद्धा बघ ना, जी 2 तकिया कलांतले जे 2 सगळ्यात जास्त फेमस झाले, एक म्हणजे संग्रामचा तुमच्यासाठी काय पण, आणि दुसरा सर्जेराव विखे पाटलाचा सबूत म्हणजे एक घाव आणि 100 तुकडं. आता हे हिट झालंय ना, हे लोकांना आवडतंय ना, मग सीन एंड कसा करायचा, त्याच्यावरती लँडिंगला करेक्ट हे वाक्य कसं देता येईल, हे क्राफ्टिंगमध्ये सांभाळायचं. सो हा अनुभवातूनच येत गेला भाग माझ्याकडे, जसं जसं मी लिहित गेलो. त्याच्यानंतर नवे लक्षामध्ये तसं काही नव्हतं, इट वॉज रिअलिस्टिक. त्याच्यामध्ये कुठला तकिया कलम वगैरे फारसा काही नव्हता, पण त्याच्यासाठी काही क्राईम स्टोरीज वाचणं, हो क्राईम स्टोरीज, न्यूज वाचणं. न्यूजमध्ये सुद्धा त्याच्यात सुद्धा जशी घटना घडली तशीच्या तशी दाखवणं शक्य नव्हतं. त्यामुळे ती कुठे बदलता येईल, ती बदलून सुद्धा ती अतिरंजित वाटता कामा नये, ती रिलेटेबल वाटायला पाहिजे. कारण हे आपण प्रेक्षकांच्या जागरूकतेसाठी करतोय. सो ते प्रेक्षकांना आपलं वाटलं पाहिजे, हे आपल्या आयुष्यात घडू शकतं आणि त्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी, हा त्याच्या मागचा उद्देश होता ना. मला ना तुझ्या बोलण्यातनं खरं तर लेखणीचे वेगवेगळे पैलू कळतात. एक नॉर्मल पर्सन म्हणून मला लेखणी म्हणजे मालिकांसाठी वेगळी असते का, OTT साठी आणि चित्रपटांसाठी, म्हणजे आपण स्क्रीन रायटर म्हणतो किंवा मालिकांचे रायटर, हे काय प्रकार असतो, म्हणजे ह्याच्याबद्दल काही नॉलेज तू जर आज आम्हाला सांगू शकलास तर मी म्हणेन. थँक्यू सो मच हा प्रश्न विचारल्याबद्दल. आणि ह्याचं उत्तर मी शक्य तितके कमीत कमी आणि मुद्देसूद शब्दात देण्याचा प्रयत्न करेन. लेखनाच्या बाबतीत आपण म्हणतो की कथालेखन मुळात ललित लेख वेगळे असतात, कथा वेगळी असते, आणि आपलं संशोधनपर लेखन वेगळं असतं. कथेमध्ये जेव्हा आपण फिक्शन जॉनरमध्ये येतो त्याला कादंबरी वेगळी असते, लघुकथा वेगळी असते. आता बेसिक फरक सांगतो. फिक्शन रायटिंगमध्ये नॉर्मल फिक्शन रायटिंग आणि स्क्रीन रायटिंग याच्यातला एक बेसिक फरक सांगतो. तू कादंबरी वाचायला घेतलीस समजा, या तीसारखी कादंबरी असते विवा शिरवाडकरांची, त्याच्यामध्ये तुला अत्यंत रसभरीत आणि मनोरंजक वर्णन मिळेल फक्त सूर्योदयाचं. पक्ष्यांचा चिवचिवाट चालू होता, मग सूर्य उगवला, आधी लाली होती, मग हळूहळू त्याच्यातून तो केशराची उधळण व्हावी असे रंग, मग त्या पाण्यावरती कसे तरंग उमटले, मग कशी ती एखादी नायिका किंवा नायक नदीकडे चालला होता. याचं प्रचंड रस, 4-5 पानं तू ते वर्णन वाचू शकतेस आणि तू त्याच्यात रमू शकतेस. पण हे स्क्रीनवरती 1.5 सेकंदात दाखवायचंय. सो जे स्टँडर्ड स्क्रिप्ट असतं फिक्शन रायटिंगमध्ये, स्क्रीन रायटिंगमध्ये जे स्क्रिप्ट असतं त्याचं आयडियल ॲव्हरेज हे 1 पेज इक्वल्स टू 1 to 1.5 मिनिट एवढंच असतं. तू जर 4 पानं सूर्योदयाचं वर्णन करत बसलीस तर दिग्दर्शक आणि जी VFXची टीम असेल ती पहिली 4 मिनिटं फक्त सूर्योदय दाखवतील, आणि 4 मिनिटं फक्त सूर्योदय कोणी स्क्रीनवर बघायला आवडेल का? नाही. सूर्य उगवला, लाली आली आणि आमची हिरोईन नदीकडे निघाली, झाला, विषय संपला. म्हणजे तुम्हाला मिनिमलिस्टिक शब्दात तिथे वर्णन करायचं. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एव्हरी मुमेंट, पुढे काय, आता काय होणार, ज्या क्षणाला क्युरिओसिटी हा प्रश्न ज्या क्षणाला पडणं बंद होईल ना ऑडियन्सला, त्या क्षणाला ग्रिप सुटली आणि ऑडियन्स तुमच्यापासून गेला. टेलिव्हिजनला तर खास करून गेला, कारण टेलिव्हिजनला त्यांच्या हातात रिमोट आहे, ते कधीही तुम्हाला जा म्हणतील आणि दुसऱ्याला अभ्यास करतील, कारण टेलिव्हिजनवरती 1000 गोष्टी आहेत. आणि मी नेहमी म्हणतो ना, टेलिव्हिजनचा ऑडियन्स मला खूप जास्त आवडतो, आणि मी टेलिव्हिजनच्या ऑडियन्स, त्या कितीही माझा ऑडियन्स मला शिव्या घालत असू देत, पण टेलिव्हिजनच्या ऑडियन्सबद्दल मला आपुलकी वाटते. कधी कधी रिस्पेक्ट कमी वाटेल त्यांच्या रिॲक्शन्सवरून, पण आपुलकी तेवढीच कायम वाटते, जास्त वाटते. कारण टेलिव्हिजन हे माध्यम असं आहे ज्याच्यामध्ये आम्ही लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार, आम्ही सगळे रोज संध्याकाळी एका ठराविक वेळेला प्रेक्षकांच्या घरात घुसून त्यांच्या पडद्यावर येऊन आम्ही त्यांना सांगत असतो, माझी गोष्ट आहे का,
माझी गोष्ट आहे का? आणि प्रेक्षक म्हणतात की ठीक आहे, सांग तुझी गोष्ट काय बरं. आणि ते सांगताना जर आम्ही फसलो, आम्ही गडबडलो, तर प्रेक्षक म्हणतात की नाही ऐकायची तुझी गोष्ट, कंटाळा आला तुझा, का आम्ही तेच तीच ऐकून घेऊ, किंवा तीच गोष्ट तू नवीन पद्धतीने सांगतोयस म्हणून मला आवडते, म्हणून मी तुला बघत राहीन. सो तुम्हाला काहीतरी एक एक्स फॅक्टर त्याच्यात द्यावाच लागतो ना. राईट. बरं, जगात मिळून आता अल्फ्रेड हिचकॉक सारखा एवढा मोठा फिल्म मेकर म्हणून गेला की जगात ठराविक गोष्टी 7 प्लॉट आहेत जगामध्ये, बरोबर. त्याच्याच अवतीभोवती सगळ्या गोष्टी घडत असतात. मग हे झालं फिक्शन लेखणीबद्दल. हे फिक्शन बद्दल. बरं, त्याच्यामध्ये सुद्धा हां. फिल्ममध्ये कसं तुम्ही हां. नाटक लिहिता किंवा फिल्म लिहिता त्यावेळेला त्याला एक ठराविक अंत असतो. बरोबर. तुम्ही आधी मध्य अंत ठरवून एक चाललेला असता. तासाची आणि तेवढे आपल्याला माहिती असतो. तुम्हाला ते तुम्ही ठरवून चाललेला असता. बरोबर. सिनेमाला आपल्या सिरियलला अंत नसतो. ती कशी तुम्ही किती वेळ तुम्ही ती नेऊ शकता पुढे, ह्या सगळ्याचा तो माझ्यामध्ये खेळ असतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही किती क्रिएटिव्हली दाखवताय किंवा किती नाविन्य दाखवताय ह्याच्यापेक्षा तुम्ही किती रेटिंग आणताय याला महत्व आहे. तो नॉन फिक्शनल सुद्धा लिखाण केलेलं आहे. येस, इफ हो. आय एम नॉट राईट, हो. लाईक रॉंग. कुठल्या ह्याच्यासाठी केलं आहेस आणि त्याबद्दल काही माहिती सांगू नॉन शकता? फिक्शन रायटिंग म्हणजे आणि ते काय असतं, म्हणजे हे फिक्शनल आपण बघितलं की एकतर मालिका आणि स्क्रीन रायटर, आपण जसं चित्रपटांचं म्हटलं. नॉन फिक्शनल रायटिंग म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने होतं? आता नॉन फिक्शन मध्ये सगळ्यात मेजर पार्ट येतो जो आपल्याकडे कमी आहे, खरं तर इंटरनॅशनल लेवलला जास्त आहे, तो म्हणजे डॉक्युमेंटरीज. ओके. आणि आपल्याकडे नॉन फिक्शन लेवलला आहेत ते काही लाईव्ह शोज किंवा जसं डिस्कव्हरीवरती डिस्कव्हरीचे शोज जे असतात ते डॉक्यूमध्ये आलं. ओके. पण काही काही लाईव्ह इव्हेंट असतात. अच्छा. जसे आपल्या अवॉर्ड फंक्शन्स असतात, ओ, काही काही बाकीचे इव्हेंट असतात. नक्षत्रांचे देण्यासारखा शो जो आपल्याकडे खूप सुंदर होता खूप खूप सुंदर. तो हे सगळे तो कॅटेगरिकली नॉन फिक्शन जॉनरामध्ये येतो, कारण त्याची गोष्ट ही काल्पनिक नसते. बरोबर. काल्पनिक गोष्टी त्याच्यात सादर केल्या, पण त्याची बांधणी जी होती ती नॉन फिक्शन होती. ओके. किंवा बाकी काही आपल्याकडे आता स्किट्स वगैरे होतात, त्याचे शोज असतात. चला हवा येऊ द्या असेल, हास्य जत्रा असेल, त्याच्यात सादर होणारी स्किट्स जरी फिक्टिशियस असतील तरी तो नॉन फिक्शन कॅटेगरीमध्ये मोडतो, कारण त्याची एक सलग गोष्ट नसते. तो 100% फिक्शनाइज नसतो. म्हणून तर याच्यामध्ये मी इव्हेंट आणि अवॉर्ड शोचं बरंचसं लिखाण केलं. त्याच्यात काय अँकर लिंक्स लिहायच्या असतात, त्याच्यात रिसर्च भरपूर असतो. कोणाला अवॉर्ड मिळणार आहे, कुठला अवॉर्ड आहे, ती व्यक्तिमत्व कोण आहे, त्याच्यानुसार त्या लिंक्स लिहून द्यायच्या आहेत. बरं, आपण ज्या लिंक्स लिहून देतोय ते प्रेझेंट करणारा प्रेझेंटर कोण आहे, त्याच्या पर्सनॅलिटीला कुठली लिंगो सूट होतीये. एवढा विचार करावा. ऑफकोर्स. म्हणजे एखादी अत्यंत शालीन आणि सुंदर मराठी बोलणारी जर अँकर असेल, जी प्रगल्भ म्हणून ओळखली जाते, तर तिला मी अत्यंत जेन्झी लिंगो नाही देऊ शकत, नाही देऊन चालणार. बट तो त्या अख्ख्या मंचाचा आणि त्या पुरस्कार सोहळ्याचा अपमान असेल, तिच्या पर्सनॅलिटीचा अपमान होईल. म्हणजे एका लेखकाला एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. येस. आणि जर आज माझ्या जनरेशनचे किंवा माझ्या नेक्स्ट जनरेशनचे जर कोणी अँकर्स असतील, शो मुळात जर खूप हसत खेळत सादर करायचा असेल, जर त्याचं टार्गेट युथ असेल, तर मला ती लिंगो वापरावी लागते. सो हा नॉन फिक्शनचा एक लाईव्ह शोजचा भाग झाला, अवॉर्ड्सचा भाग झाला. नॉन फिक्शनमध्ये डॉक्युमेंटरीजमध्ये खूप वेगळा रिसर्चचा भाग असतो. काही काही डॉक्यु ड्रामाज असतात, जसं मी डिस्कव्हरी आणि नॅट जिओ साठी भरपूर काम केलं. त्यांचे बरेचसे शोज मी इंग्लिशमधून हिंदीमध्ये, इंग्लिशमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट केले. सो ते ट्रान्सलेट करत असताना आपल्याकडे मराठी प्रतिशब्द असंख्य आहेत, अचूक शब्द, आणि तो त्या ठिकाणी वापरणं कितपत योग्य आहे. फॉर एक्झाम्पल, आपण ज्याला एक झेड आकाराचा कोन म्हणतो, त्याला मराठीत आपण व्युत्क्रम कोन म्हणतो. पण तो त्या डॉक्युड्रामामध्ये महत्वाचा आहे का? इथे तुम्हाला मराठी भाषा जास्त ठासवायची आहे प्रेक्षकांच्या मनावरती, का काय विषय चाललाय तो विषय पोचवायचा आहे? स्क्रू ड्रायव्हरला आपण हिंदी मराठीमध्ये पेचकस म्हणतो, पण पेचकस हा कळणार आहे का पटकन बघताना? जर पटकन एक्झॅक्टली, जर माझ्या डॉक्युमेंटरीचा किंवा माझ्या शोचा विषय हा तुम्ही तुमच्या ऑटोमोबाईलची निगा कशी राखायची, गाडीची निगा कशी राखायची, आणि तुम्ही गाडीला जास्तीत जास्त मायलेज कसं आणू शकता, हा जर विषय असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही पेचकस घेऊन हा तुमचा पेच ढिला करा, हे समजून घेण्यात माझा वेळ जाईल ना प्रेक्षक म्हणून. मुद्दा तो आहे का? नाही, मुद्दा तो नाही आहे. मुद्दा आहे की स्क्रू ड्रायव्हर घ्या, स्क्रू टाईट किंवा लूज करा, ऑइल चेंज करा, त्या ऑइलमुळे लुब्रिकेशन मिळेल. वंगण म्हणतो आपण लुब्रिकेशनला, पण ते वंगण कळणार आहे का पटकन?
मी म्हणेन की सोप्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत एक्झॅक्टली. कसं पोहोचेल. जिंगल रायटिंग सुद्धा येतं. काही हो. काही जिंगल्स मी लिहिले आहेत. काही पॉलिटिकल प्रचारासाठीची गाणी असतात. अच्छा, ती सुद्धा. ती सुद्धा काही पॉलिटिकल कॅम्पेनसाठी कॉपी केलं. कॉपी फिल्म्सच्या प्रमोशनसाठी सुद्धा कॉपी रायटिंग मी केलेलं आहे. पण तुला कुठलं ह्या सगळ्यामध्ये ॲज अ लेखक म्हणून तुला कुठलं फार एक आवडतं किंवा लिहायला तुला वाटतं की नाही ही माझी स्ट्रेंथ आहे? मग तो डेली सोप, स्क्रीन रायटिंग, मूव्हीसाठी किंवा म्हणजे फिक्शनल किंवा नॉन फिक्शनल? When it comes to writing, there is no favorite for mine. नथिंग. Everything. एव्हरीथिंग. म्हणजे फिल्मसाठी फिल्मची स्क्रिप्ट लिहिताना वेगळं स्किल असतं. कारण मला एक सीन खूप चांगल्या प्रकारे कार्व्ह करायचा आहे. घासून पुसून त्याला काय म्हणतात, त्याला तावून सुलाखून इतका मला व्यवस्थित तो कार्व्ह करायचा आहे, कारण ते एकदाच बनणार आहे. माझ्यामध्ये हाडाचा पत्रकार आम्ही म्हणतो तसं हाडाचा लेखक मी असं म्हणेन. कारण लेखकाला सगळेच तू जसं म्हणाला की जॉनर आवडतात. हो. कौस्तुभ, आज तू आलायस, माझ्या मनात एक प्रश्न आहे. एक हो. प्रेक्षक म्हणून मे बी अनेक प्रेक्षकांच्या मनात सुद्धा हा प्रश्न असेल. मी असं नाही म्हणणार की आत्ताच्या मालिका छान काम नाही करत आहे किंवा छान नाही आहेत. नक्कीच छान आहेत. पण ज्या प्रेक्षक वर्ग मी जे बघत मोठे झाले म्हणजे वादळवाट, आभाळ माया, छडी लागी छमछम, गोट्या, ह्या मालिका ज्या होत्या की ज्या आम्ही एकत्र कुटुंब मिळून बसून बघू शकत होतो, त्यातून आम्हाला ना वास्तववादी कसं राहायचंय, नाती कशी जपायची आहे आणि आपल्याला संघर्ष कसा करून आपल्या मुलांशी घट्ट मिटून राहायचंय, हे सगळं काही ऑटोमॅटिक आमच्या मनावरती रुजत होतं. पण आत्ताच्या मालिका कुठेतरी मला त्या तिथपर्यंत नाही वाटत की त्या पोहोचतायत. सो नेमकं यामागे काय चुकतंय आणि कोणाचं चुकतंय? चूक नाही म्हणणार मी याला. म्हणजे कोणाचं चुकतंय किंवा काय चुकतंय ही कमेंट करणे इतपत माझी योग्यता नाही वाटत मला. कारण त्या मॉरल व्हॅल्यूजवरती जाण्या इतपत माझा अनुभव सुद्धा नाही आहे आणि ते योग्य पण नाही. का ते सांगतो मी. मुळात आता अगदी बेसिकपासून सुरुवात. तू ज्या मालिकांचा उल्लेख केलास, आभाळमाया असेल, वादळवाट असेल, गोट्या असेल, श्री गंगाधर टिपरे असेल, हा काळ कधीचा होता? ऑफकोर्स आपल्या बालपणाचा, म्हणजे 90s साधारण, म्हणजे 2000च्या ॲव्हरेज आपण पकडून चालू, 2000 पर्यंतचा काळ होता. बरोबर आहे. ह्याचा प्रेक्षक वर्ग कोण होतो? आपण होतो. आज तू पत्रकार आहेस, मी लेखक आहे. तुझ्या कुटुंबाचं ॲव्हरेज शिक्षण काय? 10वी 12वी त्यावेळेला आई वडिलांचं शिक्षण एवढंच होतं. 12वी तरी ऍटलिस्ट असेल. माझ्याकडे ग्रॅज्युएशन असेल कदाचित. आपण म्हणजे त्या मालिकांचा ज्यांचा तू उल्लेख केलास त्यांच्या प्रेक्षक वर्गाचा जर लसावी काढला तर त्यांचं ॲव्हरेज एज्युकेशन हे तत्कालीन किंवा आत्ताच्या सुद्धा ग्रामीण ऑडियन्सपेक्षा बरंचसं जास्त होतं. ही गोष्ट मान्य आहे? ओके. म्हणजे अभिरुची वाईज आपली अभिरुची ही जास्त साहित्यिक होती. पुन्हा एकदा मी सांगतोय, उच्च किंवा नीच नाही म्हणत आहे. अभिरुचीच्या दर्जावरती मी प्रश्न नाही उपस्थित करते. जास्त साहित्यिक अभिरुची आपली होती. नक्कीच होती, साहित्यिक होती. आपण ययाती वाचून लहानाचे मोठे झालो, राधे वाचून लहानाचे मोठे झालो, श्यामची आई वाचून लहानाचे मोठे झालो आणि नंतर आपण बलुतं वाचत गेलो. नंतर आपल्या हाती कोसला पडला. नंतर आपण झाडाझडती वाचलं. म्हणजे आपली जडणघडण किंवा आपली वैचारिक बैठक, आपली अभिरुची ही शहरी साहित्यिक ते ग्रामीण अशा प्रकारे प्रवास करत गेलेली आहे. आणि तोच प्रवास टेलिव्हिजनचा झाला आहे. ह्या ज्या मालिकांबद्दल आपण आता डिस्कस केलं, साधारण त्या 2007, 8, 9 मॅक्सिमम 2010 सालापर्यंत ह्या मालिका असतील, ज्यांचा तो एक विशिष्ट जॉनर किंवा विशिष्ट अभिरुची मूल्य म्हणू आपण त्याला. कारण मला त्या मालिकांमध्ये कधी ग्लॅमर असं जास्त नाही वाटलं, जे आजच्या मालिकांमध्ये ग्लॅमर जास्त दिसतं. याचं कारण हा प्रेक्षक वर्ग मी जो आता वर्णन केला ना, तो शहरी प्रेक्षक वर्ग किंवा आपल्या शिक्षण संस्थेच्या अनुसार सुशिक्षित प्रेक्षक वर्ग जास्त होता, जो लायब्ररीत जायचा, जो दर आठवड्याला नवीन पुस्तकं आणून वाचायचा. 2006-07 नंतर एक मेजर शिफ्ट घडला. हा कसा लक्षात येत नाही प्रेक्षकांना किंवा सगळ्यांनाच, हा मला प्रश्न पडतो की 2007-08 नंतर एक मेजर बेसिक फरक घडला आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये की त्या काळामध्ये लोड शेडिंग बंद होऊन गावागावात वीज खेळती राहू लागली आणि त्यामुळे तिथे टीव्ही पोहोचले. त्याच्या आधीच्या काळात घराघरात, गावागावातल्या प्रत्येक घरात टीव्ही होता का? नव्हता. त्यांच्यासाठी मनोरंजनाची साधनं कुठली असायची? आकाशवाणी किंवा जत्रेतली तमाशे. आता आकाशवाणीवरच्या श्रुतिका किंवा जत्रेत तमाशामध्ये जी वगनाट्य व्हायची
या वगनाट्यांचे विषय काय असायचे? जे सामाजिक असायचे. सामाजिक असेल. त्याची मांडणी कशी असायची? थोडीशी भडक असायची. हो हो तोच प्रेक्षक वर्ग आज टेलिव्हिजनचा प्राईम ऑडियन्स आहे. कारण आज टेलिव्हिजनचा टार्गेट ऑडियन्स हा कम्प्लिटली शहराकडून गावाकडे शिफ्ट झालेला आहे. आज ही जी एक मर्यादित अभिरुचीचा प्रेक्षक वर्ग जो तू उल्लेख केलास ना ज्याचा, हम्म, हम्म. त्याच्याकडे असंख्य पर्याय आहेत. तोच प्रेक्षक वर्ग आज युट्यूबवरती जाऊन आभाळमाया बघतो, हो हो OTT वरती जाऊन नवीन प्रयोग सुद्धा बघतो. नवीन प्रयोग. ज्या दिवशी सुट्टी मिळेल, सवड मिळेल त्यावेळेला तिकीट काढून नाटकाला सुद्धा जातो. नाटकाला गावागावात नाटक पोचतंय आज. नाही, आहेत आपल्याकडे थिएटर्स, तशी इन्फ्रास्ट्रक्चर आहे. नाही, of course नाही. मग गावच्या ऑडियन्ससाठी आजच्या घडीला रोजच्या मनोरंजनाचं सगळ्यात मोठं साधन हे साधारण 2010च्या दशकानंतर टेलिव्हिजन हेच झालं. आणि त्यामुळं ही जी कथानकाची मांडणी बदलली ती त्यामुळे बदललेली आहे. पण आजच्या मालिकांमधून पण आपण ती मूल्य जपू शकतो, त्या गोष्टी सांगू शकतो. का पण मूल्य आपल्याला जपली जात हवंय? नाही तसं का वाटतं? म्हणजे आज ज्या मालिकांमध्ये मला ज्या गोष्टी आढळतात, म्हणजे एकतर खूप ग्लॅमर, राजवाडे, बंगले आणि दुसरीकडे एकदम गरिबी. का असे दोन तफावत आपल्याला दिसतात? की मग ग्लॅमर कारण का जो जास्त ऑडियन्स दिसतंय? आपला आहे, जो टार्गेट ऑडियन्स आहे, तो त्या परिस्थितीत जगतोय ना, त्यांना रिलेट व्हायला पाहिजे ना. ओके. पण माझ्या मते त्यांना आजही ती मालिका आभाळमाया आपल्याला, पुन्हा आली किंवा वादळवाट आली तर ही जी जनरेशन आहे ती सुद्धा त्याला तेवढंच प्रेम देईल. ही जनरेशन सुद्धा जी मी जे एक पर्टिक्युलर अभिरुचीचा वर्ग म्हटला, तो नक्कीच रिसीव्ह करेल. नक्कीच रिसीव्ह पण तू मला सांग, गावागावामध्ये आता एक साधं उदाहरण देतो तुला. मध्यंतरी एक लाट आलेली होती, ज्या वेळेला कथानक असं असायचं की एक घरात एक नवरा आहे, त्याची एक गावाकडून आलेली साधी सरळ विचारी बायको आहे, पण तो प्रेमात पडला तिसऱ्या एका मुलीच्या. आता पती पत्नीवर ओवो नावाचा एक चित्रपट आला होता, कधी काळी आला होता, तेव्हाही सुपरहिट होता. हो हो आज या जॉनरच्या मालिका आल्या, त्याही टेलिव्हिजनवरती सुपरहिट झाल्या. बरोबर. म्हणजे समाजात हे प्रकार चालतात किंवा समाजाला हे मनोरंजक वाटतात. ते तेव्हापासून आत्ताही मनोरंजक वाटतात, बरोबर. म्हणून प्रेक्षक बघतात. आणि आय थिंक आजही संग्राम असे हे कॅरेक्टर, ह्या ज्या भूमिका आहेत त्या सगळ्यांच्या मनात घर करतात, कारण त्या अर्थात पटकन त्यांना रिलेटेबल वाटतात. अर्थात रिलेटेबल वाटतात. आणि आपल्याशा का वाटतात? कारण प्रतिबिंब सुद्धा बघत असतात ना ते त्याच्यामध्ये. बरोबर. संग्रामची एवढी क्रेज होण्यामागचं म्हणजे नुसता संग्राम कशाला, जुळून येते रेशीम हो. गाठीमध्ये जे आदित्य देसाईचं कॅरेक्टर होतं, खूप खूप त्याची क्रेज येण्यामागचं कारण काय होतं? जावई की सुद्धा सगळ्या शोधत होते, अत्यंत समजूतदार नवरे होते ते. नवरे होते. Yes. संग्राम बाकी कॅरेक्टर म्हणून तुम्ही बघा, तो गुंडगिरी करतो, हो. तो आईवडिलांशी थेट नडतो. त्यांना पण कशासाठी नडतो? प्रेमाखातर नडतो. तो त्याचं प्रेमाखातर उभं राहणं लोकांना जास्त आवडलं. हेच जुळून येते रेशीम गाठीमधला आदित्य देसाई तेवढ्या अग्रेसिव्हली करतो का? नाही, नाही. तो वेगळ्या पद्धतीने वेगळ्या करतो. पद्धतीने. तर हेच मला सांगायचं की तुझी मूल्य मगाशी म्हणालीस ना, हो. ती मूल्य शिक्षणाची त्या कथानकांमधली गरज वेगळी होती, तेव्हाची पद्धत वेगळी होती. आजची पद्धत बदलली आहे. तुम्ही जेव्हा इतिहास सांगता त्यावेळेला इतिहास सांगणारा एखादं जर आपण गाणं घेतलं, एखादी वेस्टर्न स्टाईलची कुठली तरी ओढ घेतली, तर त्या ओढमध्ये खूप वेगळ्या प्रकारे इतिहास सांगितला जाईल आणि पोवाड्यामध्ये वेगळ्या प्रकारे इतिहास हो. सांगितला जाईल ना. त्याचे शब्द बदलतील, त्याचा सूर बदलेल, कारण ऐकणारे बदलतात. Okay. तू पॅरिसला जाऊन पोवाडा नाही ऐकू नाही शकत, ऐकू शकत. किंवा आपल्या कुठलं तरी चेंदणे बुद्रुकमध्ये जाऊन तू त्यांना मोझार्टची सिम्फनी नाही ऐकू शकत. आय थिंक जशी जनरेशन आहे त्यानुसार अपग्रेड होऊन तुम्हाला सुद्धा त्या पद्धतीने ती मांडणी Exactly. करणं महत्वाची झाली आहे. तुम्ही जर त्या दोन्हीचं मिक्सचर करून सादर करू शकला तर नथिंग लाईक इट. दॅट इज युअर क्रिएटिव्ह चॅलेंज. तुझे मगाशी म्हणालीस ना, हो. क्रिएटिव्ह चॅलेंज काय Challenge आहे? काय आहे? क्रिएटिव्ह चॅलेंज हे आहे, आज तेवढ्याच ठराविक गोष्टी आहेत ज्या लोकांना आवडतात, त्याच ठराविक गोष्टींमध्ये त्यांना रमायला आवडतं. हो. काही मुद्दे असे आहेत जे आजही कितीही प्रोग्रेसिव्ह म्हटले तरी ते प्रेक्षकांना अख्ख्या फॅमिलीसोबत बघून बसायला आवडत नाहीत. दे आर नॉट कम्फर्टेबल विथ दॅट. Right. आणि आपण त्यांच्या कम्फर्ट झोनला धक्का नाही लावू शकतो, नाही. बिकॉज वी आर केटरिंग टू दॅम. दे आर आवर ऑडियन्स, दे आर आर कस्टमर्स, अँड कस्टमर्स इज ऑलवेज द किंग. त्यामुळे ज्यांना आपण केटर करतोय त्यांना अनकम्फर्टेबल करून आपण मालिका नाही करू शकत. तुम्ही नाटक करू शकाल, चित्रपट करू शकाल, कारण तो लिमिटेड अनुभव आहे. आय थिंक माझ्या मते हेच उत्तर असेल की जसं तू म्हणालास की अपग्रेड आणि क्रिएटिव्हिटी ती दोन्ही तीच मूल्य पण वेगळ्या पद्धतीने मांडणं आताचं हे तुमचं स्किल आहे. कौस्तुभ, मी आता कौस्तुभकडे पुन्हा येते. हो. पर्सनल कौस्तुभ लाईफ, तुझी छान जर्नी आपल्याला झालं, बालपण, कॉलेज, तुझी सुरुवात, अभिनय, सगळं काही आपण ऐकलं.
प्रत्येकाच्या आयुष्यात ना कधी अशी एक फेज आलेली असते जी टर्निंग पॉइंट आपण म्हणू शकतो किंवा लर्निंग फेज असते. जो अनुभव असतो तो आपल्याला खूप काही शिकवून जातो आणि जो आयुष्यभरासाठी लक्षात राहतो. तुझ्या आयुष्यात असा काही अनुभव आला का? 2 अनुभव मी नक्कीच सांगेन. ओके. फक्त आधीचं जे सेगमेंट होतं ना, त्याचं हां. थोडंसं मी कल्मिनेशन करतो प्रॉपर. ओके. तर मी जे सांगितलं ना, तो पुन्हा एकदा मी हे क्लॅरिफाय करतो, की मी कुठल्याही कथानकाच्या प्रकाराच्या दर्जाबद्दल नाही कमेंट करत आहे किंवा मॉरलिस्टिकली नाही बोलत आहे. योग्य किंवा अयोग्य हे ठरवणारे मी एकटा कोणीच नाही आहे. माझं म्हणणं फक्त एवढं आहे, की अभिरुचीच्या प्रेक्षकांच्या पॉकेट्समध्ये जो फरक झाला आहे, जो पॅराडाईम शिफ्ट झाला आहे, तो तुम्ही समजून घेतलात ना, तर तुमच्या लक्षात येईल, की हा बदल का घडला आहे. आता योग्य, अयोग्य, चूक, बरोबर, आय डोंट नो. आय थिंक हे तो सगळं कसा सोडणं सुधारायचा हेही माझ्या हातात नाही. प्रेक्षकांसाठी हे नक्कीच असेल. हो. आणि नेहमी म्हणतो ना आम्ही, ज्याच्याबद्दल आम्हाला लेखकांना खूप शिव्या पण खाव्या लागतात. खूप ट्रोल होतो या विषयावरती, हो. की आम्ही स्पष्टपणे सांगतो, की तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडत नसेल, तर तुमच्या हातात रिमोट आहे, तुम्ही बंद करा. चॅनल बदला. ह्याचं कारणच हे आहे, की तुम्ही बघताय, शिव्या घालण्यापुरतं का तुम्ही बघताय? त्यांना चॅनलला टीआरपी मिळतोय. हो, आणि म्हणजे जिथे ऑफकोर्स टीआरपी दिसतो तिथे ती गोष्ट पुढे वाढत राहणार. ती त्याच प्रकारे वाढत राहणार. तुम्ही एखाद्या गोष्टीला, अरे आज प्रोमो असा दिसतोय, की ह्या हो, हो. भागामध्ये असं काहीतरी होणार आहे आणि काय काय वाटतील ते दाखवतात रे, काय असं म्हणून तुम्ही चर्चा करून ते फक्त ती चोखंदळपणे चर्चा करता यावी म्हणून तुम्ही तेवढा सीन बघण्यापुरता तुम्ही एक एपिसोड तेवढा बघितलात, टीआरपीचं रेटिंग स्पाइक होणार आहे. आणि आम्हाला गाईडलाईन मिळणार आहे की प्रेक्षकांना ते आवडत. आय थिंक बिग बॉस रियालिटी शो अनेक जण शिव्या घालत होते की हा बिग बॉस काय, पण टीआरपी तेवढाच वरती जात होता. बिग तो पण एक बॉस वेगळा प्रयोग आहे ना. हो. तुम्ही जाऊन दाखवा ना, तुम्ही करून दाखवा ना करून तसं. दाखवा. 100 दिवस एका बंद घरामध्ये ठराविक चेहऱ्यांसोबत, ठराविक व्यक्तिमत्वांसोबत जिथे सतत कॉन्फ्लिक्ट्स होत असतात, तुम्ही राहून दाखवा ना. तुम्ही एका घरात नाही राहू शकत असे. भांडणं झालं तर तुम्ही या खोलीतून त्या खोलीत तरी जाऊन बसता. प्रत्येकाला ब्रेक गरजेचा असतो. बरोबर. पण तिथे पहिला रूल तोच आहे ना. सो इट्स अगेन अ सोशल एक्सपेरिमेंट. त्यामुळे तुम्ही कशालाच हां, अर्थात तिथे म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही गोष्टीमध्ये बिग बॉस सारखा शो असेल किंवा देवयानी सारखा शो असेल. देवयानीमध्ये सुद्धा किती केसेस झाल्याच की आमच्यावरती. हो. काही ठिकाणी लोकांना नाही आवडलं, की नाही हे तुम्ही अति दाखवलं. हो, हो. तेव्हापासून आम्हाला कळलं, की ठीक आहे, ही बाउंड्री आपली, ह्याच्या पलीकडे नाही जायचं आता. इथपर्यंत लोकांना चालतंय. इथपर्यंत लोक कंप्लेंट करत नाहीयेत. याच्या पलीकडे गेलं की ते अनकम्फर्टेबल होतात. त्यांना आणि ह्याचा आवडत कधी नाही. राग येत नाही ॲज अ पर्सन, ॲज अ लेखक म्हणून, की जेव्हा त्या बाउंड्रीज प्रेक्षकांकडनं बांधल्या जातात आणि जेव्हा आपल्या मनात सुद्धा एक येत असेल की का हे चालतं पण मग हे का नाही चालत प्रेक्षकांना. राग नाही येत, अस्वस्थ वाटतं. म्हणजे अनेकदा प्रेक्षक ट्रोल करतात किंवा म्हणतात काय हे उगाचच, म्हणजे टीआरपी वाढतोय म्हणून तुम्ही काही लिहिताय किंवा ही सिरियल कधीच संपायला हवी होती पण आता ह्याचे 400 एपिसोड झाले, असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेला राग आणि अस्वस्थता, म्हणजे कसली अस्वस्थता जाणवते ती. नाही, जेव्हा असं म्हणतात की चालतंय म्हणून तुम्ही चालवत राहिलाय, पैसा मिळतोय म्हणून तुम्ही चालवत राहिलाय, तेव्हा हतबलता असते. रात्र हसू येतं मला. मी म्हटलं तसं चालवताय तुम्ही, तुमच्याकडून रेटिंग येत आहे आम्हाला. आणि जर तुम्हाला नाही आवडत आहे, पुन्हा एकदा हा मी मुद्दा सांगतो, जे फेसबुकवरती कमेंट करतात त्यांचं ॲव्हरेज शिक्षण किती आहे सांग मला. आता तर कोणीही उठून कमेंट करतं. तरी सुद्धा जे मालिकांवरती कमेंट करतात, मालिकांना शिव्या घालणारे जे तद्दन ग्रुप आहेत फेसबुकवरती, सगळीकडे मी मेंबर आहे. सगळीकडे मी ऑब्झर्व करत असतो, सगळीकडे बघत असतो की कुठे कुठे लोक अनकम्फर्टेबल होत आहेत आणि आपण जेव्हा काम करू त्यावेळेला आपल्याला कुठल्या मर्यादा पाळायच्या. तिथे फार जास्त वेळा मी उत्तर द्यायला जात नाही. गरज वाटली, योग्य मुद्दा असेल तर उत्तर देतो सुद्धा. समजावण्याचा प्रयत्न करतो की त्याच्यामागचं कारण काय. समजून घेतलं तर ठीक, नाही तर काय, शेवटी लोक अशी शिव्याच एखादी घालायला आले comment तसं तुला समजून मी आठवते की सोडून. जी खूप तुला हर्टफुल होती किंवा अस्वस्थ करणारी होती, एखादी कमेंट जी आली आहे? खरं तर अनेक असतात पण त्यातनं एखादी नाही, कमेंट कसं माहितीये काय, बघ, तुम्ही जर कलाकृतीबद्दल बोलत असाल ना, तर आम्ही नाही हर्ट होणार त्याच्याबद्दल. आम्ही कितीही जीव ओवाळून टाकत असलो ना त्या कलाकृतीसाठी, तरी सुद्धा आम्ही हर्ट नाही होणार. बिकॉज आफ्टर ऑल दॅट इज आवर प्रोफेशन. आणि जेव्हा आम्ही ते प्रोफेशन म्हणून काम करतो ना, तेव्हा वाटेल ती टीका सहन करायची आमची ताकद असलीच पाहिजे. तुम्ही जेव्हा वैयक्तिक टीका करता तेव्हा वाईट वाटतं.
ज्यांना आम्ही मायबाप रसिक प्रेक्षक म्हणतो, ते जेव्हा अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन चारित्र्यहनन करतात ना, त्यावेळेला खरंच नाही, तुमची लायकी नाही मायबाप म्हणण्याची, असं म्हणावंच वाटतं. ऍक्च्युली खरं आहे, ट्रोल जेव्हा केलं जातं तेव्हा ते त्या माणसाला पूर्णपणे अस्वस्थ करून देतं आणि त्यालाच नाही, त्या कुटुंबाला सुद्धा मी म्हणेन. कारण जेव्हा आपण एखादी, आता सोशल मीडिया आहे ह्याचे खरंच फायदे आहेत, पण त्या सोशल मीडियाचा जेव्हा कमेंट्स करून किंवा ट्रोलिंग करून दुरुपयोग केला जातो, तेव्हा आय थिंक तो एक पर्टिक्युलर व्यक्ती न म्हणता त्याच्यासोबतची फॅमिली ही पूर्णपणे अफेक्ट होते ह्या सगळ्या गोष्टींवरती. सोशल सायकोलॉजीमध्ये मी खूप सुंदर वाक्य वाचलं होतं, तर मला त्या फिलॉसॉफरचं नाव एक्झॅक्टली आठवत नाही, बट इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल अँड व्हेरी ट्रुथफुल कोट. मॅन इज व्हेरी काइंड, मेन आर व्हेरी क्रुएल. सो मॉब सायकोलॉजी जिकडे आपण म्हणतो ना, हम्म. तसं ट्रोलिंग करायला कोणीतरी एक काहीतरी किडा करतं आणि ते पिल्लू सोडतं, त्याच्या मागे सगळी मेंढरं धावत जातात. मग ते त्यांना भान नसतं आपण कशाबद्दल बडबडतोय ते. हे भान जो बाळगतो तोच चांगला नागरिक असतो ना, तो चांगला माणूस असतो ना. मग हे भान बाळगलं पाहिजे, इतकी सोपी गोष्ट आहे, त्यात काही रॉकेट सायन्स नाहीये. टीका करा ना, अवश्य टीका केली पाहिजे, टीका व्हायलाच पाहिजे. आम्हाला आवडेल टीका झालेली. अरे काय, त्या सिरियलमध्ये पण हेच चालू आहे, तुमच्याकडे पण तेच चालू आहे, करा टीका. आम्ही उद्या चॅनलला जाऊन दाखवू की हे बघा, त्यांच्याबद्दल पण हेच बोलतात, आपल्याबद्दल पण तेच बोलतायत, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, आम्हाला द्या ऑपॉर्च्युनिटी वेगळं करायची. पण ती टीका बरोबर त्या मुद्द्यावरती असावी ना. बरोबर. तुम्ही मुद्दा भरकटलात तर मग सगळा विषय भरकटणार आणि मग जैसे ते चालू राहणार. विषय सॉल्व्ह होत नाही ना, त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तुमचा प्रॉब्लेम काय आहे? मालिकांना दर्जा राहिलेला नाही असं तुमचं म्हणणं आहे ना. मग आम्ही पैशासाठी काम करू, नाही तर कशासाठी? आणि कोण पैशासाठी काम नाही करत? आज आम्ही समजा जर म्हटलं की एखाद्या कुठल्या तरी सर्व्हिसचा भाग बघू, तर मी नाव पण नाही घेऊ शकत, नाही तर परत त्याच्यावरती केस पण होईल माझ्यावरती. एखाद्या सर्व्हिसचा भाग, ही सर्व्हिस आजकाल पूर्वीच्या लायकीच राहिलेली नाहीये. काय लोक फक्त खुर्च्या गरम करायला जातात असं मी म्हटलं, तर त्याच्यात असत्य काही ठरेल का? जर आम्ही फक्त पैशासाठी काम करतो हे सत्य असेल, तर तुम्ही खुर्च्या गरम करायला जाता हे तेवढंच सत्य आहे. आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे काम करता हे सत्य असेल, तर आम्ही सुद्धा तितकंच मनापासून काम करतो हे तेवढंच सत्य आहे. तुम्ही त्याच्याबद्दल बोलू नका, तुम्ही कामाच्या डेडिकेशन बद्दल बोलू नका. इतक्या डेडिकेटेडली काम करून सुद्धा तुम्ही गणताय हे सांगा ना आम्हाला. तुम्हाला काय बघायला आवडेल, कशा प्रकारे बघायला आवडेल, सांगा ना आम्हाला. सजेशन्स द्या, फीडबॅक हो, द्या, जेन्युइन जे असतील. मग त्याचं एक ॲव्हरेज काढून आम्ही सगळ्यात जास्त काय आवडतंय, सगळ्यात जास्त काय सजेशन्स आलेत, बरोबर. हे मार्केट रिसर्चची अख्खी टीम बसलेली असते चॅनलमध्ये. बरोबर. त्यांचं कामच ते आहे, ते आणि तेच ते शिकून बदल. आलेत. बरोबर. ते ज्यावेळेला आमच्यासमोर चार्ट ठेवले जातात, मिनिट टू मिनिट ग्राफ जेव्हा आम्हाला दिसतो, एका 7व्या मिनिटाला ग्राफ डाऊन झालाय, काय सीन होता, अच्छा हा सीन होता, अरे सीन तर सुंदर झाला होता, बघा बघा कुठे कुठे ड्रॉप झालाय, अच्छा या 3 ठिकाणी ड्रॉप झालाय, अमुक अमुक कॅरेक्टर दिसल्यानंतर ड्रॉप होतोय. अरे चांगलं काम करतोय रे तू, ती नटी चांगलं काम करते, काय परफॉर्मन्स देते. नाही, लोकांना त्या परफॉर्मन्सचा राग येतोय, मग त्या कॅरेक्टरचा राग येतोय. ते कॅरेक्टर सक्सेसफुल आहे पण रेटिंग ड्रॉप होतोय. ओके. बदला. बदला. कारण काही झालं तरी तो ग्राफ खाली जाता कामा नये. आणि ही सगळी मग त्यासाठी त्यासाठी. उत्तम निगेटिव्ह कॅरेक्टर करणारा सुद्धा माणूस अचानक रातोरात चांगला वागायला लागतो, चांगला वागणारा माणूस अचानक दुष्ट वागायला लागतो. हे सगळे त्या गणिताचे परिणाम आहेत. खूप छान. माझ्या मते आज तू आलास आणि पडद्यामागचा लेखक नेमका काय आहे आज प्रेक्षकांना या भागातून कळालं असेल. तुमची जी मेहनत आहे आणि तुमची जी अस्वस्थता आहे ती सुद्धा आय थिंक त्यांच्यापर्यंत आज पोहोचली असेल. मी वळेन आपल्या त्या पुढच्या प्रश्नाकडे. जसं मी तुला म्हणाले की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अनुभव असतात की जे टर्निंग पॉईंट म्हणतो आपण किंवा लर्निंग फेज असतात की जे आपल्याला शिकवतात आणि जे आयुष्यासाठी आपल्या गाठीशी असतात. तर असे कुठले अनुभव तुझ्या आयुष्यात आले की ज्यांनी तुला शिकवलं आणि ते आजही तुझ्या सोबत आहेत? 2 अनुभव मी अगदी अवश्य सांगितले. तसे अनुभव रोजच येत असतात, खूप असतात. ओके. पण 2 अनुभव ज्यांनी खरोखर माझ्या मनावरती खूप मोठा संस्कार केला. पहिला अनुभव होता की ज्या वेळेला अहिल्यानगर, जे पूर्वीचं अहमदनगर होतं, तिथे स्नेहालय नावाची एक संस्था आहे. ओके. तो एक अनाथाश्रमसुद्धा आहे, महिलाश्रमसुद्धा आहे. तिथे HIV बाधित मुलांसाठी शाळासुद्धा आहे. HIV बाधित जोडप्यांच्या पुनर्वसनाचं काम तिथे केलं जातं. त्या संस्थेमध्ये मला साधारण 2014-15ची गोष्ट असेल, तिथे मला दिवाळीच्या निमित्तानं प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं होतं.
आणि ती तिकडची लहान मुलं हे बघायची, सिरियल वगैरे बघायची. आणि तिथे मुख्य त्यांचं एक हॉस्पिटल आहे. ओके. ज्या हॉस्पिटलमध्ये तिथल्या आसपासच्या एरियामध्ये जी टाकून दिलेली अर्भकं असतात, हम्म. जन्म झाल्या क्षणी आया त्यांना टाकून देतात. अशा अर्भकांना तिथे आणून तिथे त्यांना सांभाळ त्यांचा केला जातो. असं हॉस्पिटल आहे त्यांचं प्रॉपर तिथे. तर तिथल्या कम्युनिटी रेडिओ चॅनलसाठी माझी मुलाखत होती. मग तो अख्खा इव्हेंट झाला, ती मुलाखत झाली आणि मुलाखतीतून बाहेर येत असताना ॲम्ब्युलन्स आली एक. आणि ॲम्ब्युलन्समधून नर्स अगदी एवढीशी एक 8-9 तासाचं बाळ असेल ते. तर त्यांनी मला सांगितलं की हे आम्हाला कॉल आला होता एका कुठल्या तरी पडीक शेताच्या इथे बाभळीच्या काट्यामध्ये हे बाळ सापडले आम्हाला आणि मुलगी होती ती. आणि 8-9 तासापूर्वीचा जन्म असेल, म्हणजे पहाटेचा जन्म असेल. आईनं दगडानं नाळ ठेचून तिला अबॅन्डन केलं आहे आणि आम्ही घेऊन आलो तिला. आता आम्ही सांभाळ करू तिचा. तर त्या नर्सनं असं सहज, मी लांबून बघत होतो त्या बाळाकडे, नर्सनं सहज ते बाळ माझ्याकडे पुढे केलं. त्यावेळेला काय ते मला सर्दी खोकला वगैरे झाला होता बहुतेक, त्यामुळे मी म्हटलं की नको, इन्फेक्शन होईल. नर्स म्हणाले की अहो मृत्यूच्या दारातून परत आली, हिला काय फरक पडतोय, शी इज इम्म्यून, काही नाही होणार, तुम्ही घ्या. बाभळीच्या काट्यातून बाहेर काढली तिला. मी असं बघितलं लिटरली, जन्मानंतर ते बाळाच्या अंगावर जे मेम्ब्रेन असतं तेही अजूनही तसंच होतं. बाभळीच्या काट्याचे डाग दिसत होते, ते व्रण दिसत होते. आणि ती मुलगी फक्त माझ्याकडे टकामका बघत होती. आणि नर्स म्हणाले की हिला आईचं दूध पण नाही मिळालेलं आणि ही रडून रडून थकली म्हणून गप्प झाली. आणि एकदम इन्स्टिंक्टिव्हली मी ते बाळ असं हातात घेतलेलं असताना असं खेळवायला मी अशी चुटकी वाजून हात पुढे केला, तर तिने हसत हसत हळूच माझं बोट पकडलं. अंगावर काटा आलाय हे सगळं ऐकून सुद्धा तू जे सांगतेस ते जेव्हा बोट पकडलं ना माझं, त्या क्षणाला माझ्यातलं डिप्रेशनचा जो काही अंश होता ना, आधी जे काही घडलं असेल आयुष्यात किंवा त्याच्यानंतर सुद्धा जे काही घडणार होतं आणि ज्याच्यामुळे मला डिप्रेशन येणार होतं, त्याच्या विरुद्ध एक खूप मोठी प्रेरणा तिथे इस्टॅब्लिश झाली की जिनं स्वतःच्या आईला पण बघितलेलं नाहीये, जिला माहीत नाहीये की मला का टाकून दिलं, अशी एक एवढीशी चिमुरडी मुलगी, एक असा जीव जिला स्वतःचं अस्तित्व पण माहित नाही, मी जगणारे का वाचणार आहे हेही माहित नाहीये, तिला बोट दिसल्यानंतर ती घट्ट पकडते आणि हसते. ही पॉझिटिव्हिटी येते कुठून? तर ही निसर्गानं आपल्यात ऑलरेडी दिलेली आहे. मग ज्या वेळेला मला कुठला तरी निगेटिव्ह अनुभव येतो त्यावेळेला मी काय एवढा डिप्रेस होतो, कुठलं बर्डन घेऊन फिरतो मी? आय शुड नॉट डू दॅट. येणार संकट, येणार प्रॉब्लेम्स, येणार, काय नशीब असेल त्या बाळाचं खरंच. आणि ते काटे आणि ते सगळं काही सहन करून, पण तरी सुद्धा ज्या वेळेला तिला एक होप दिसली, एक अशी चुटकी वाजल्याचं दिसलं, बोट आल्याचं दिसलं, इन्स्टिंक्टिव्हली तिने सुद्धा ते ग्रॅब केलं आणि हसली ना ती त्यावेळेला. जी रडून रडून थकली म्हणून गप्प आहे असं मला सांगण्यात आलं होतं, ती एका क्षणात हसली. सो होप इज ऑलवेज देअर, जस्ट हॅव टू लुक फॉर इट. थँक्यू म्हणेन तू हा अनुभव सांगितलास, कारण हा अनुभव प्रत्येकासाठी असेल की जे कोणी एन्झायटी, डिप्रेशन किंवा हे माझ्या बाबतीतच का, हा जो का स्वतःला जेव्हा विचारतात ना, तेव्हा त्यांनी ही गोष्ट ऐकावी आणि माझ्या मते त्यांना त्यांच्या त्या काचं उत्तर मिळेल. हा प्रश्न मलाही अनेक वेळेला पडलेला आहे की देवा माझ्यासोबतच असं का घडलं. त्यावेळेला मला नंतर नंतर उत्तर मिळायला लागली, म्हणजे माझ्याच मनातून एक व्हॉइस ओव्हर यायला लागला की तू नाही ते बॉम्बे. जेव्हा आपल्या आयुष्यात एखादं संकट आपल्या समोर येतं ना, त्यावेळेला ती आपली टेस्ट असते, आपली परीक्षा असते. एकतर ते आपल्याच कर्माचं फळ असतं कुठल्या ना कुठल्या. मी कर्मसिद्धांतावर प्रचंड मानतो. प्रारब्ध आपण जी कर्म करतो ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपातच आपल्या समोर येत असतात. आपल्याला ते कळत नाही ते कुठलं गणित येते, म्हणजे कुठला हिशोब कसा चुकता केला जातो हे आपल्याला माहिती नसतं. पण ज्या वेळेला आपल्या समोर एखादं संकट येतं त्यावेळेला ते आपल्यासाठीच देवानं पाठवलेलं असतं. त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकवण घ्यायची असते, काहीतरी वाईटपणा आहे आपल्याला जो आपला सोडून द्यायचा आहे, काहीतरी चांगुलपणा आहे जो आपल्याला शिकायचा आहे. यासाठीच कायम प्रॉब्लेम समोर येतो, ही माझी धारणा आहे. मला ना दुसरा अनुभव ऐकायला खूप आता मी उत्सुक आहे, कारण तू पहिलाच अनुभव इतका सुंदर सांगितलायस की त्यातनं खूप शिकण्यासारखं मिळालं. पहिला अनुभव जेवढा प्रॅक्टिकल होता ना, दुसरा अनुभव तेवढाच आंतरिक आहे. म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना, जाणीव आणि नेणीवेतला फरक काय.
तसा अनुभव होता तो. पंढरपूरला गेलो होतो मी एका इव्हेंटसाठी आणि माझ्यासोबत एक माझी सहकारी होती. तिला जास्त ओढ होती दर्शनाची, कारण तिचा बऱ्यापैकी अभंगांचा वगैरे अभ्यास, संत साहित्याचा अभ्यास खूप छान होता. आणि त्या दिवशी कार्तिकी एकादशी होती, त्यामुळे प्रचंड गर्दी होतीच. आणि लकीली आम्ही एका इव्हेंटच्या निमित्तानं गेलेलो असल्यामुळे पोलिसांनी आम्हाला डायरेक्ट गाभाऱ्यात नेलं. बरं, ती वेळ होती संध्याकाळी 4-4:30ची, जी दुपारी त्यांची दुपारची वामकोक्षी होऊन त्यांचे वस्त्र आणि अलंकार बदलले जातात. तर ते बदलले गेल्यानंतर पहिली एंट्री आम्हाला दिली गाभाऱ्यात. आणि ती माझी सहकारी होती, ती पांडुरंगाची मूर्ती ही एकमेव मूर्ती जिला आपण थेट स्पर्श करू शकतो. त्यामुळे तिनं डोकं टेकवलं, तिच्या डोळ्यात पाणी होतं भळाभळा, ती खूप तिला ते फील होत होतं. हा, आणि मी कम्प्लिटली कोरडा होतो. आय वॉज टोटली सरप्राइज्ड. मी देव मानतो, देव ही एंटिटी प्रचंड मानतो, पण तू कर्मसिद्धांत मानतो, देव मानतो, एक कुठली तरी एक अनामिक शक्ती आहे ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, कारण तसे अनुभव सुद्धा मला आलेले. आणि मी साक्षात पांडुरंगासमोर कार्तिकी एकादशी सारख्या एका मुहूर्तावर, ज्या वेळेला म्हणतात की काही एनर्जीज असतात, त्यांचं काहीतरी एक वेगळं गणित असतं, फ्रिक्वेन्सीज वेगळ्या मॅच झालेल्या असतात, इथे उभा राहून मी इतका डिस्कनेक्टेड काय याची मला लाज वाटत होती त्या मोमेंटला. कळेना काय झालंय ते. आणि मी कम्प्लिटली लॉस्ट होऊन फक्त कोपऱ्यात एका खांबाला टिकून हाताची घडी घालून उभा राहिलो. म्हटलं नाही कळत आपल्याला काय होतंय ते, आपण गप्प उभे राहूया. कळत नाही आपल्याला काय झालं ते. आय एम लुझिंग समथिंग. काहीतरी खूप मोठी गोष्ट गमावतोय मी आता. आणि आय नीड टू लुक इन टू माय सेल्फ, की मी काहीतरी गणलंय आपल्या आयुष्यात, असं म्हणून मी खूप अस्वस्थ होऊन उभा राहिलो. आणि तेवढ्यात त्या पोलिसांनी आम्हाला सांगितलं की सर तुम्ही थांबू शकता इथे हवं तेवढं, पण आता आम्हाला दर्शनाला सोडावं लागेल, कारण लांब लांबून लोक आलेत आणि ते थांबलेत बराच वेळ. वामकुक्षीची वेळ होती म्हणून थांबवलं होतं. आता दार उघडतोय. आणि दार उघडलं आणि एक साधारण 70-75 वयाचे एक, आपण त्यांना तात्या म्हणू, मामा म्हणू, आप्पा म्हणू, अशा पर्सनॅलिटीची एक व्यक्ती चाचपडत हाताने उंबरा ओलांडून, काळा ठिक्कर वर्ण, कळत होतं की उन्हात रापून ही काय म्हणतात त्याला, रापून ती कमावलेली हे कमावलेलं सावळेपण आहे ते. पांढरा शुभ्र लेंगा, पांढरा शुभ्र सदरा, पांढरी टोपी. आणि त्यांच्या चाचपडत येण्यावरून कळलं की त्यांना दृष्टी नव्हती. मग ते उमरा कसा तरी चाचपडून पुढे आले आणि पुढे एक एक पाऊल टाकत येत होते. पुन्हा एकदा इन्स्टिंक्टिव्हली मी पुढे झालो. म्हटलं चला आपल्याला कळलंय की यांना मदतीची गरज आहे. त्यांचा हात धरला आणि मी मूर्तीपर्यंत घेऊन गेलो. त्यांनी त्या तात्यांनी मूर्तीच्या पायाला हात लावला. पायापासून वरपर्यंत अख्खी मूर्ती त्यांनी हाताने स्पर्शाने फील केली. त्यांचे हात थरथरत होते आणि त्यांच्या त्या हातापासून माझा लूक त्यांच्या डोळ्याकडे गेला. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आणि तेव्हा मला जाणवलं की माझ्या असलेल्या डोळ्यांना जो देव दिसला नव्हता तो त्याच्या नसलेल्या दृष्टीत होता. कारण ते त्या देवाला भेटण्यासाठी तेवढा प्रवास करून आले होते. मला आयतं दर्शन मिळत होतं म्हणून मला त्याची किंमत नव्हती. ते एवढा सगळा प्रवास करून आले होते. त्यांच्या आयुष्यात किती संकट असतील, किती प्रॉब्लेम्स असतील, किती गोष्टी त्यांना त्या पांडुरंगासोबत शेअर करायच्या असतील, किती गोष्टींचे आशीर्वाद मागायचे असतील, किती सोल्युशन्स मागायचे असतील. पण त्यांना माहिती होतं की हार्डली 1-2 सेकंदाचा वेळ मला मिळणार आहे. तेवढ्यात मला बोलतं दिसत नाही, मला मी बोलू नाही शकणार आहे. कारण तिथे पोहोचल्यानंतर ती जी अवस्था होते, लंप इन द थ्रोट, तिथे मी घडाघडा बोलू पण नाही शकणार आहे. फक्त तुझ्या पायाला हात लावून माझं म्हणणं जे काही ते तुझ्या पायाशी पोहोचवतोय देवा, तुम्हाला सांभाळ, ही श्रद्धा. आणि या श्रद्धेपोटी ते एवढा लांबचा प्रवास करून दिंडीतून पायी चालत वारी करून आलेली होती. ती मी नव्हती केली म्हणून मला तो अनुभव नव्हता मिळाला. म्हणून आपण म्हणतो की कष्टाचं फळ एक्झॅक्टली ते फार वेगळं असतं. आणि त्याची जी गोडी असते ती फक्त तो जो कष्ट करतो तोच ती जाणवू शकतो. आज आपण शॉर्टकट किंवा ह्या सगळ्याच्या मागे धावतो, पण जेव्हा ती गोष्ट मिळते तेव्हा त्याचा आनंद आपल्याला नाही राहत. कारण तुम्हाला जोपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी कष्ट करत नाही, तुम्ही काहीतरी गमवत नाही, तोपर्यंत तुम्हाला कमाईची किंमत कशी होणार. त्यामुळे मला खरोखर म्हणतात ना की देव दगडात नसतो, माणसात असतो, हे तिथल्या तिथे मला देवानं सिद्ध करून दाखवलं. किती छान, खूप सुंदर. त्यामुळे हे 2 असे अनुभव आहेत ना की जे मी कधीच विसरणार नाही. एक म्हणजे होप इज ऑलवेज देअर, यू जस्ट हॅव टू लुक फॉर इट. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी कष्ट करावे लागतील. ते कष्ट कुठल्या प्रकारचे असतील माहीत नाही.
आणि देव कुठल्या रूपात भेटेल आणि कुठल्या रूपात दर्शन देईल हे नाही सांगू शकत. खूप छान. मला आणि खूप छान वाटलं, कारण एक लेखक हे सगळं काही सांगत होता. जेव्हा तो सांगत होता ते डोळ्यासमोर ते सगळं चित्र उभं राहत होतं. इतक्या सुंदर पद्धतीने तू सांगितलंस आणि ते पटकन मनाला रिलेट झालं आणि भावलं असं मी म्हणेन. खूप छान आपल्या गप्पा झाल्या. म्हणजे असे सगळे वेगवेगळे पॉइंट्स आपण बोललो. आता थोडंसं मी लव्ह लाईफकडे येते. हो, की आणि कौ म्हणजेच कीर्ती आणि कौस्तुभ येस. ही जोडी कशी जमली आणि हे नातं कसं आहे? आता त्याच्या मागे सुद्धा खूप फिल्मी स्टोरी आहे. ओ म्हणजे हो, हो, हो. एकदमच फिल्मी स्टोरी आहे आणि त्याच्यात सुद्धा दैवाचा खूप मोठा वाटा आहे असं मी म्हणेन. आमची ओळख झालेली होती, ऑनलाईन ओळख आमची जास्त झालेली होती. म्हणजे हम्म. ऑनलाईन आमच्या गप्पा जास्त व्हायच्या. पण हे लव्ह की अरेंज? माझा हा पहिला प्रश्न असेल म्हणजे. लव्ह कडून अरेंजमेंटकडे गेलेले ते. लव्ह येस. ओके. सो आमची ऑनलाईन ओळख झालेली होती. आमच्या गप्पा अधूनमधून चालू असायच्या. त्यावेळेला मी एका वेगळ्या स्टेट ऑफ माइंडमध्ये होतो. माझं काही कामाच्या निमित्त स्ट्रगल चालू होतं. लॉकडाऊनचा एक काळ बराचसा होता, ज्याच्यामध्ये खरंच कळत नव्हतं की उद्या काय होणार आहे. खूप वेगळ्या सायकोलॉजिकली सुद्धा वेगळा स्ट्रगलचा काळ होता तो. त्या दरम्यान आमचं बऱ्याचदा बोलणं व्हायचं. पण आमचं बोलणं सुद्धा कसं व्हायचं, 3-4 महिन्यातून एखाद दिवस. एकदा कॉल झाला की मग आम्ही 2-2 तास गप्पा मारायचो. इकडच्या गप्पा, तिकडच्या गप्पा. आणि मला ही एक व्यक्ती आयुष्यभर मला मैत्रीण म्हणून सोबत हवी आहे, एवढी मला जाणीव झालेली होती. पण ती कधी झाली? म्हणजे काही गोष्टी अशा की ज्याने जाणीव झाली की आय नेव्हर नो. ओके. वी नेव्हर नो की आम्ही एकमेकांना खूप चांगले समजून घेतोय किंवा एकमेकांच्या सोबत खूप घट्टपणे उभे आहोत, हे असं कधी कुठल्या एका पर्टिक्युलर म्हणजे आवडी-निवडी इन्सिडेंटमध्ये मॅच होतात किंवा आपण बोलतो वाइब्स मॅच होतात. आजकाल ते म्हणतो की नाही त्याच्या आणि माझ्या वाइब्स मॅच होतात मग आम्ही गुड असं कुठली कंपॅनी. एक पर्टिक्युलर घटना नाही मला सांगता येणार. पण जेव्हा जेव्हा गप्पा मारायचो तेव्हा काहीतरी हे वेगळं जाणवायचं. जाणवायचं. एक कळत होतं की ही व्यक्ती माझ्या इतकीच इमोशनल आहे. म्हणजे आमचं इमोशनल कोशंट बऱ्यापैकी सेम आहे. ओके. आणि रिलेशनशिपमधून ज्या एक्सपेक्टेड गोष्टी असतात, डेडिकेशन अँड लॉयल्टी, ह्या बाबतीत आमचं खूप चांगलं वाईब मॅच होतं आहे, हे जाणवायला सुरुवात झाली. ते जाणवल्यानंतर सगळ्यात पहिली माझी इच्छा हीच होती की ही व्यक्ती मला आयुष्यभर हवी आहे सोबत, कुठल्या का रूपात असेल. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुझं माझं सपान नावाचा शो माझा सुरू होत होता, ज्याला मी लेखक आणि क्रिएटिव्ह हेड या दुहेरी भूमिका त्याच्यात करत होतो, त्याचं शूटिंग होतं नाशिकला. ओके. तर नाशिकला जायला मी निघणार उद्या सकाळी आणि आदल्या रात्री तिचा मला असाच रॅन्डम कॉल आला. तोपर्यंत आम्ही फक्त छान मित्र होतो बरोबर. एकमेकांचे. रॅन्डम कॉल आला तिचा. आमचं परत थोडा वेळ काहीतरी बोलणं झालं आणि तिला मी सांगितलं की मी ज्या संधीची वाट बघत होतो की एक चांगलं परत काम सुरू व्हावं, ते काम माझं आता सुरू होतं आहे. अँड आय एम सो ग्लॅड की एक्झॅक्टली तिथे जाताना तू कॉल केला आहेस, बिकॉज आय नीड युअर विशेस फॉर दॅट. आमचं नॉर्मली बोलणं झालं. तिनं मला गुड लक विश केलं. मी झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी नाशिकच्या प्रवासाला निघालो, तेव्हा फोन चेक केला, तेव्हा तिचा मला मेसेज आला होता की काल रात्री काहीतरी वेगळं वाटलं मला तुझ्याशी बोलताना. काहीतरी वेगळं फिलिंग होतं, ते तिलाही जे आत्तापर्यंत कधीच नव्हतं. आणि याच्यावर मी पण रिप्लाय दिला की आय डोंट नो हाव, पण मलाही हे जाणवलं काल. ग्रेट. ज्या फिलिंगपासून मी बाकीच्या काही अपॉर्च्युनिटीज ज्या होत्या किंवा बाकीच्या काही व्यक्ती होत्या, त्यांच्या बाबतीत मी त्या फिलिंगपासून लांब पळत होतो त्या काळात. पण ह्या व्यक्तीच्या बाबतीत मला ते फिलिंग जास्त सिक्युरिटी देणारं वाटलं. आणि तिला मी ही गोष्ट सांगितली की मला खूप छान वाटतंय की वी आर ऑन द सेम पेज. आणि मग तुम्ही लग्नाचा निर्णय घेतला? त्याच्यानंतर मी जेव्हा नाशिकला होतो त्यावेळेला आमचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप होतं. हो हो. आपण त्याच्यामध्ये रोज सकाळ दुपार संध्याकाळ एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणं. किती वर्षासाठी होतं आणि हे लॉंग डिस्टन्स? 3-4 महिने मी 3-4 महिने. नाशिकमध्ये होतो. ओके. त्याच्यानंतर मी परत मुंबईत आलो आणि मुंबईतून काम हँडल केलं ते सगळं. मग त्या दरम्यान मग भेटीगाठी आमच्या वाढल्या. भेटीगाठी सुरू झाल्यानंतर मग आम्हाला कॉन्फिडन्स आला की येस, आपण राहू शकतो एकत्र आणि मॅच म्हणजे बऱ्यापैकी आपण कम्फर्टेबल आहोत. मग हे जाणवल्यानंतर मी सगळ्यात आधी माझ्या वडिलांना सांगितलं. ते खुश झाले, कारण तेही त्या गोष्टीची वाट बघत होते. सो ते खुश झाले. पण त्यांची एक चांगली गोष्ट होती, पहिल्यापासूनच माझ्या पप्पांची एक चांगली गोष्ट आहे की त्यांनी कुठल्याच बाबतीत कुठलाच निर्णय त्यांनी माझ्यावरती लादलेला नाही किंवा कुठल्याच निर्णयाच्या बाबतीत तू असंच कर आणि तसंच कर म्हणाले नाही. मुभा दिली तुला तुझ्या पण ती पण इतकी गंमतशीर मुभा की तू कर, पण ते असं कर की तू फसू नयेस, कारण फसलास तर तुझं तुला निस्तरायचं आहे. बरोबर. त्यावेळेला मी कितपत मदत करेन किंवा माझ्याकडून कितपत घडेल मदत, ह्याची गॅरंटी कोणी नाही देऊ शकत.
सो जे काही करशील ते विचार करून कर. सो हे मी सगळं आधी पप्पांना सांगितलं की असं असं आहे, मला एक मुलगी आवडते आणि आमचा विचार आहे लग्नाचा. तर ती खूपच खुश झाले. आणि मग तिच्याकडे मग बोलणी तिच्याकडेही आम्ही गेलो. आधी मी भेटलो. तीही खरं तर पहिली भेट पण गंमतशीरच झाली आमची. मी जसा नाशिकहून परत आलो त्याच वेळेला ती तिच्या आईवडिलांसोबत अक्कलकोटला चालली होती ओके. दर्शनाला. आणि मलाही कित्येक वर्षापासूनची इच्छा होती की मला जायचं होतं दर्शनाला, देवदर्शनाला जायचं होतं. कारण नवीन काम बऱ्याच वर्षांनी चांगलं सुरू झालं होतं. मनासारखं एक काम, मनासारखं युनिट, मनासारखे मित्र जवळचे की ज्यांच्यासोबत मी खूप कम्फर्ट झोनमध्ये होतो. बरोबर. मध्यंतरीचा काळ खूप डिस्कम्फर्टवाला होता. एक कम्फर्ट झोनमधलं छान काम सुरू झालं होतं. म्हणून तिने जेव्हा मला सांगितलं की अरे आम्ही अक्कलकोटला चाललोय, तेव्हा मी लगेच म्हटलं की मी त्याच दरम्यान परत येतोय आणि मला पण यायचंय. ओके. तर मग ती म्हणाली चल मग आमच्यासोबतच चल. सो माझी आणि तिच्या आईवडिलांची भेट सुद्धा त्या अक्कलकोट ट्रिपच्याच निमित्तानं झाली. त्या ट्रिपमध्येच त्यांनाही जाणवलं की त्यांना जे काही माझ्यामध्ये पारखायचं होतं ते त्यांना तिथेच मिळालं. त्यामुळे परत आल्यानंतर लगेचच मी दुसऱ्या दिवशी जाऊन तिच्या आईवडिलांशी हे बोललो की तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नाचं टेन्शन आहे ना, मग हे टेन्शन मी जर आयुष्यभरासाठी मी घेतलं तर तुम्हाला चालेल का? अरे वा. याच्यावर त्यांनी असं तसं होकार दिला. आणि मग लग्न येस, मग आमचं किती लग्न वर्ष झालं. झाली आता? आता 1.5 वर्ष झालं लग्नाला 1.5 आमचं. वर्ष. कसं वाटतंय 1.5 वर्षानंतर? खूप मस्त वाटतंय. खूप मस्त. खूप मस्त वाटतंय. म्हणजे आमच्या दोघांच्या बाबतीत ही एक गोष्ट खूप मला आवडते की आजही आम्ही जितके नवरा बायको म्हणून जबाबदाऱ्या सांभाळतो ना ज्या प्रकारे, तितक्याच चांगल्या प्रकारे आम्ही मित्र म्हणून सुद्धा एकमेकांना सपोर्ट करत असतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की मैत्री थोडी कमी पडते आणि नवरा बायकोची जबाबदारी जास्त होते. आधी आणि नंतर. हा, तर तो बॅलन्स आम्हाला साधण्यासाठी आतापर्यंत कधी प्रयत्न नाही करावे लागले. ते आपसुकच झालंय. कदाचित आम्ही खूप चांगले पहिल्यापासून मित्र होतो त्यामुळे कदाचित ते असेल. पण या सगळ्यामध्ये तिची फॅमिली, माझी फॅमिली अख्खी, या सगळ्यांचा आम्हाला खूप सपोर्ट आहे. सगळ्यांचं खूप भरभरून प्रेम मिळतं आम्हाला. सगळ्यांचे छान आशीर्वाद आहेत आमच्या पाठीशी. ग्रेट. कसं कीर्ती कशी आहे? म्हणजे की आणि कौ ही स्टोरी तुमची प्रेम कहाणी मी असं म्हणेन, कारण खूप छान आणि छोटी सिंपल अशी आहे. पण काय तिच्यासाठी काय सांगशील? कशी आहे कीर्ती? एक इन्स्पिरेशन आहे तुझ्यासाठी? स्ट्रेंथ आहे काय? एव्हरीथिंग. शी इज माय एव्हरीथिंग. म्हणजे माझ्या आयुष्यात मी म्हणतो मला 3 आशीर्वाद स्वामींनी दिलेले आहेत. एक म्हणजे माझे वडील, दुसरं म्हणजे आमचं एक कुत्र्याचं पिल्लू आहे छोटंसं, केशतो नाव आहे त्याचं. तो म्हणजे तो जेव्हा आयुष्यात आला त्यावेळेला मी लिटरली एका अशा टप्प्यावर होतो की आय डिडंट नो वेअर आय एम गोइंग टू लँड अप. कम्प्लीट अंधार होता डोळ्यासमोर, काहीच माहिती नव्हतं. आणि केशतो लिटरली एक अख्खं ॲव्हेन्यू ओपन करून माझ्यासमोर आला. मग ते प्राण्यांना दिलेलं जे एक अनकंडिशनल प्रेम असतं ना, त्यानं माझा कॉन्फिडन्स वाढला. त्यामुळे मला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची परत ताकद मिळाली आणि ती ताकद दचपटीने वाढवली कीर्तीनं त्याच्यापुढे. लहानपणी एकदा वडिलांनी उभं राहायला शिकवलं, नंतर धडपडताना केशतोनं वाट दाखवली आणि इथून पुढे चालायची जी काही एनर्जी आहे ती कीर्तीकडून मला येत असते. त्यामुळे माझी सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम ती आहे. माझ्या खरंच सांगतो, माझ्या आयुष्यातली ती एकमेव व्यक्ती अशी आहे की जिच्याशी मी एक शब्दही आजतागत खोटं बोललेलो नाही आणि बोलू शकत नाही. कारण बोलायची इच्छाच होत नाही. आपण खोटं कधी बोलतो? ज्यावेळेला एखादी गोष्ट आपल्याला त्या व्यक्तीपासून लपवायची असते, ती अनकम्फर्टेबल असते. लकीली आमच्या नात्यामध्ये कुठलीच अशी गोष्ट नाही आहे की जी आम्हाला अनकम्फर्टेबल खूप फार काळ ठेवू शकेल. एखादी गोष्ट अनकम्फर्टेबल करणारी असेल तरीसुद्धा आम्ही दोघं मिळून त्याच्यावरती सोल्युशन काढतो आणि ह्याच्यात तिचंही क्रेडिट तेवढंच आहे. मला खूप महत्वाचं वाटतं हे नातं. कारण ना कसं आहे, आता जे 9 to 5 जॉब म्हणा किंवा काही वेगळे, एक पर्टिक्युलर टाइम पिरियड असतो तेव्हा असतं, पण बाकीचा वेळ क्वालिटी टाइम दोघांनाही नात्यांमध्ये देता येतो. तुमचं करिअर, तुमचं फील्ड असं आहे की आज तुम्ही आता इथे कुठे आहात, उद्या कुठे असाल तुम्हाला माहिती नाही. कारण तुमची भ्रमंती पूर्णपणे सुरू असते आणि अशा वेळेला ते नातं जपणं आणि घट्ट पकडून राहणं खूप महत्वाचं आहे. येस, ऑफकोर्स. सो आय थिंक याच्यामध्ये वाटा सगळ्यात मोठा कीर्तीचा आहे. ऑफकोर्स, वाय नॉट? आहेच आहे तिचा वाटा. कारण म्हणतात ना, क्रिएटिव्ह माणसासोबत तुम्ही नॉर्मली राहणं ना अवघड असतं. बिकॉज वी आर ऑलवेज एक्सेंट्रिक. आम्ही कायम भावनांच्या त्या भरती ओहोटीवरती चालूच असतं ते सगळं. त्यामुळं त्या भरती ओहोटीच्याच ह्याच्यात आपले नाव नेण्यासारखंच आहे ते एखाद्या क्रिएटिव्ह माणसासोबत राहणं. तरी क्रिएटिव्हिटीच्या बाबतीत मी म्हटलं तरी मी बऱ्यापैकी स्टेबल झालोय आजकाल. आता तिच्यासोबतच राहून स्टेबल झालो.
आणि तिची सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की तिनं मला अशा आयुष्याच्या अशा टप्प्यावरती ती माझ्यासोबत उभी राहिली आहे ज्या वेळेला इथून पुढे चांगलंच होऊ शकतं हे तिनं मला आश्वासन दिलं की इथून पुढे जर व्हायचं ना तर चांगलंच होईल, कारण आता आपण सोबत आलेलो आहोत. याच्या आधी खूप प्रॉब्लेम झाले असतील तुझे, तू सहन केलं असशील, काय काय खूप धक्के खाल्ले असतील, पण आता इथून पुढे मी आहे. आय थिंक जोडीदार म्हणून महत्वाचं सो असतो. शी इज माय कम्फर्ट झोन, शी इज माय सेफेस्ट प्लेस. काहीही झालं तरी ती सोबत आहे हे मला माहिती आहे. सो तिचा खूप मोठा वाटा आहे. गेल्या काही वर्षात मी जो पुन्हा एकदा वेगळ्या उमेदीनं कामाला लागलोय, एक वेगळं आयुष्य, खरंच आयुष्याची नवीन सुरुवात झाली माझ्यासाठी. सो आणि हे त्याच्यामध्ये फक्त कीर्तीमुळे. डेफिनेटली खूप छान. कीर्ती फक्त ऐकेल कीर्तीमुळे तेव्हा. नाही, अनेक फॅक्टर्स आहेत त्याच्यात. कीर्तीचे आईवडील सुद्धा आहेत, कीर्ती सुद्धा माझी फॅमिली सुद्धा आहे, माझे वडील आहेत, माझे बाकीचे नातेवाईक आहेत. पण या सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन करून परत म्हणतो ना, एक अँटिना लागतो. सगळ्या वेव्स चॅनलाइज करायला एक अँटिना लागतो ना, तो सगळ्या त्या पॉझिटिव्ह वेव्स, पॉझिटिव्ह वाईब्स, सगळ्यांच्या पॉझिटिव्ह वाईब्स माझ्यापर्यंत पोहोचवणारा अँटिना म्हणजे कीर्ती. खूप छान. सो माझ्याकडून जे काही ट्रान्समिशन्स आहेत, माझ्याकडून जे काही क्रिएटिव्ह घडतंय, त्याच्यामागे तिचा सगळ्यात मोठा हात आहे. आय थिंक कीर्ती खूप खुश होईल, कारण फार कमी असतात नवरे असं बायकोबद्दल भरभरून कौतुक करतात, आणि आज तू तसं केलेलं आहेस. सो नक्की कीर्ती बघेल तेव्हा मी कीर्तीला म्हणेन, कीर्ती कमेंट्समध्ये नक्की कळव कसं वाटलं हे ऐकून. ती नक्की कळवेल, कारण ती हा इंटरव्ह्यू बघितला तिचा फीडबॅक हाच असणार आहे की आता मी वाट बघते की माझा इंटरव्ह्यू कधी घेतला कधी जातो घेऊ. आणि मी तुझ्याबद्दल कधी बोलते. कारण खरंच सांगतो, ती जेवढं माझं कौतुक करते ना, एक तर तिच्यातली सगळ्यात छान गोष्ट मला ही आवडते की तिला स्वतःला खूप छान राहायला आवडतं. हे मी तिच्याकडून शिकलो, आणि ती आजही, म्हणजे आज जर 5-6 वर्षापूर्वीचा कौस्तुभ तुम्ही बघितला असता तर 5-6 वर्षापूर्वीचा कौस्तुभ हा वेगळा होता. तो टिपिकल केड्या असायचा. केळ्या. तो त्याचं अटायर वेगळं असायचं, त्याची एनर्जी वेगळी असायची, त्याचं बोलण्याचं Style स्टाईल वेगळी असायची, त्याची थॉट प्रोसेस वेगळी असायची कम्प्लिटली, आणि ती प्रचंड एक्सेंट्रिक होती. पण आज कीर्तीनं बाकी माझ्या स्वभावामध्ये फार फरक नाही आणलेला तिनं, पण स्टेबिलिटी तिनं मला दिली आहे. आणि छान राहिलं पाहिजे, छान दिसलं पाहिजे. समोरच्या समोर गेल्यानंतर समोरच्याला आपल्याशी बोलावंसं वाटावं, आपल्याकडे बघावंसं वाटावं, इतकं तरी प्रेझेंटेबल राहायला पाहिजे, जे मी यापूर्वी राहत नव्हतो. बद्दल जे मी कीर्ती खूप आवडते. हाताला लागेल ते कपडे घातले आणि बाहेर पडलो. कारण त्यावेळेला माझा सगळा फोकस फक्त काय डोक्यात काय चाललं ह्याच्यावरती होता. आरशात पण बघायचो नाही मी. हो. पण तिने मला आरशात बघायला शिकवलं. हे खूप मोठी तिनं कामगिरी करून दाखवली आहे, कारण त्याच्यावरून सुद्धा सुरुवातीच्या काळात प्रचंड आमच्यामध्ये डिफरन्सेस झालेले आहेत. तिनं मला सांगितलं की हेच कपडे आज घालायचे, आणि मी भांडलोय की नाही घालणार, तू खूप जास्त डॉमिनेट करतेस. सुरुवातीला खूप झालं, पण नंतर नंतर तिनं हे मला जाणवून दिलं की का ते महत्वाचं आहे, आणि त्यानं तुलाच कसा फरक पडेल बघ, तूच कसा पॉझिटिव्ह होशील, तुला आतूनच छान वाटल्यानंतर तू कसा पॉझिटिव्ह होत जाशील, हे तिनं मला घडवून करवून दाखवलं माझ्याच करवी. एक त्यामुळे गुरु. हा सगळ्यात मोठा एक आहे. खूप छान, खूप छान. म्हणजे घरातली शिस्त. केड्याचा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने तुला तिने निर्माण केलं, येस येस. असं मी म्हणेन. आणि आज जो रिफाईन कॉन्फिडन्स आलाय ना, त्याच्यात पूर्वीच्या ओव्हर कॉन्फिडन्सचा अंश नाही उरलेला. हो. तो हे सुद्धा तिचं खूप मोठं क्रेडिट आहे माझ्या इव्होल्युशन मध्ये. खूप छान वाटलं. मी वळेन आता रॅपिड फायर राऊंडकडे. ओके. आवडता डिरेक्टर कोण आहे तुझा? असं एक कोणाचंच नाव नाही घेता येणार एकट्या दुकट्याचं, पण मी ज्यांच्यासोबत काम केलं त्याच्यामध्ये स्क्रीनवरती मी ज्यांच्यासोबत काम केलं ते म्हणजे हेमंत देवधर, कारण ते माझे पहिले डिरेक्टर, आणि त्यांच्यासोबत मी आयकॉनिक शोज केले. ओके. घर श्रीमंताचा पहिला त्यांच्यासोबत केला, लेखक म्हणून पहिला केला देवयानी त्यांच्यासोबत, आणि जुळवणी शिंगाटे पण त्यांच्यासोबत. शूटिंग दरम्यानची सगळ्यात वेडी आठवण, म्हणजे आपण एखाद्या भूमिकेसाठी काहीतरी फार वेगळं करतो, आउट ऑफ द बॉक्स जाऊन, अशी काही एखादी आठवण आहे का तुला? निगेटिव्ह कॅरेक्टर करत असताना खूप म्हणजे निचडपणा दाखवायला लागतो ना बऱ्याचदा. सो तो निचडपणा एन्जॉय करतो मी बऱ्याच वेळेला, बऱ्याच वेळेला, कधी नाही. म्हणजे ती जी सेडिस्ट प्लेजर मिळतं ना कधी तिकडे एन्जॉय ते. हा, आणि ही एक चांगली गोष्ट आहे की ते तिथल्या तिथे मला निभावता येतं. म्हणजे प्रत्येकामध्ये कुठे ना कुठेतरी तो एक फॅक्टर असतो सेडिस्टिक प्लेजरचा, जो हवा असतो प्रत्येकाला. मला त्या भूमिकेमध्ये ती हाऊस फिटवता येते. खूप छान. ते मला खरं तसं वागायची गरज नाही पडत कधी, हे मला बरं वाटतं. अभिनय की लेखन सगळ्यात जास्ती काय आवडतं जर मी विचारलं तर? दोन्ही.
एक नाही चॉईस एक त्याच्यामध्ये. नाही चॉईस. जर का अभिनेता किंवा लेखक नसता तर कोण असता कौस्तुभ? माहित नाही. हेच दोन असं म्हणजे ह्याच आजूबाजूला कुठेतरी असतो कुठेतरी मी. असतं. Okay. म्हणजे लेखक म्हणजे जर हे लेखन करत नसतो तर दुसरं कुठल्या तरी प्रकारचं लेखन करत असतो. पण कुठे ना कुठे अभिनेता किंवा लेखक हा, ह्या अभिनेता. जवळपासच तू असता. मी जर- कदाचित मग मी ॲनिमल ट्रेनर किंवा वेटरनरी डॉक्टर पण झालो असतो. म्हणजे ठीक आहे, करिअर म्हणून जर परस्यू करायचं तर मी ते केलं असतं. जर का कौस्तुभसाठी 3 शब्द असतील तर ते 3 शब्द कुठले असेल जे कौस्तुभला एक्सप्रेस करतात की नेमका कौस्तुभ कसा आहे? अरे बापरे, हा प्रश्न खरं तर मी नाही, माझ्या आजूबाजूच्यांना विचारला पाहिजे. माझ्या बायकोला पण आज सेल्फ टॉक आपण जसं म्हणतो ना, तर कौस्तुभ स्वतःला स्वतःमध्ये एक्सप्रेस करतोय, तर तू कसा असेल? म्हणजे आगाऊ किंवा काय म्हणशील असं? नाही, अगं मी स्वतःला नाही म्हणणार, हे इतरांनी दिलेलं विरुद्ध आहे. हा, स्वतःच्या बाबतीत मी हे सांगेन की क्युरियस, उत्सुक. Okay. खूप क्युरिओसिटी असते मला. एखाद्या कुठलीही गोष्ट समोर आली की तिच्या मुळापर्यंत जाऊन गोष्टी शोधून काढण्याची हे असते. हार्डवर्किंग नाही म्हणणार, पण चिकाटी, येस, मेहनतीची काठी आहे. चिकाटी आहे. म्हणजे एखादी गोष्ट ठरवली तर मी ती सोडत नाही. बरोबर. मी ती आत्ताच्या आत्ता करेन असं नाही. मी खूप वेळ घेईन त्यासाठी. मी आळस बिळस करून वेळ घेईन, पण मी ती सोडणार नाही. साध्य करेन. या दोन गोष्टी. आणि शक्य तितका ऑनेस्ट राहायचा प्रयत्न करतो स्वतःशी. ते खूप महत्वाचं आहे. हा, जर मी स्वतःशी ऑनेस्ट राहिलो तर समोरच्याशी राहू समोरच्याशी. शकेल. मग माझं काम असू देत किंवा प्रोफेशनल रिलेशन असू देत किंवा पर्सनल रिलेशन असू देत, मैत्री असू देत, आपण जोपर्यंत स्वतःशी ऑनेस्ट असतो, म्हणजे या बाबतीत एक मला कायम वाटतं की एक मी स्वतःला कायम हे रोज आठवण करून देत असतो की कुणाबद्दलही काहीही कमेंट करताना, एस्पेशली जर ती टीका असेल किंवा निगेटिव्ह कमेंट असेल, तर जेवढी आपण त्या व्यक्तीच्या तोंडावरती बोलू शकतो ना, तेवढंच त्याच्या माघारी बोलावं, नाहीतर बोलू नये. खूप छान. मॉर्निंगचं तुझं रुटीन कसं असतं? म्हणजे चहा कॉफी की मेडिटेशन? सगळ्यात महत्व कशासाठी? एकतर माझी मॉर्निंग खूप वेगळ्या वेळेला होत असते. म्हणजे फिक्स टाइम? फिक्स टाईम नसतो, कारण फील्डच असं आहे की त्याला काही फिक्स टायमिंग नसतं. बरोबर. पण सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी लहानपणापासूनची एक सवय आहे, उठल्या उठल्या नमस्कार करून कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदम प्रभाते कर, हे करून दिवसाची सुरुवात, जमिनीला नमस्कार करून दिवसाची सुरुवात. मग एवढं एकदा सुरुवात केल्यानंतर मग पहिला स्टिम्युलस जो येईल मनामध्ये, तो विचार मग माझा पुढचा बराच वेळ ड्राईव्ह करतो. मग ते एक सीन लिहायचा आणि तो सीन अशा प्रकारे लिहायचा असेल, किंवा काल ह्याच्याशी भांडण झालं आणि आज मला ह्याला धडा शिकवायचा तो असेल, तो पुढे नंतर ड्राईव्ह होतो. तर सकाळची सुरुवात फक्त मी एक कराग्रवाचतेने श्लोकने एवढंच. जर तुझ्या आयुष्यात एखादा चित्रपट बनला तर त्या चित्रपटाचं नाव काय असेल? काहीच कल्पना नाही. एकतर माझ्या आयुष्यावर चित्रपट वगैरे बनावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. पण जर इंटरेस्ट आला, खूप गोष्टी अशा आहेत की ज्या मला नाही शेअर करायच्या कोणाशीच. ओके. जर का तुला सुपर पॉवर मिळाली एखाद्या, आपण म्हणतो ना की आपण लहानपणी कार्टून्स पाहिलेले असतात, शक्तिमान, बॅटमॅन, तर कुठला तू कॅरेक्टर तो निवडशील आणि ती पॉवर तुला का वाटेल की ही पॉवर आपल्याकडे असावी? मला टाइम मशीन मिळालं तर खूप मजा येईल. काय करशील टाइम मशीन मिळाली तर? सगळ्यात आधी मी इतिहासात जाईन. कुठला इतिहास? पण कोणत्या इयरचा इतिहास? आणि ते मी विचारेन. मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जायला खूप आवडेल. खूप सुंदर. कारण त्यांनी ज्या अगेन्स्ट ऑल ऑड्स त्यांनी जे काही निर्माण करून दाखवले, ज्याच्या जोरावरती आपण आज आपलं अस्तित्व त्यांच्या जोरावरती आहे, तर त्यांनी ते कशा प्रकारे ते घडवलं, कसं केलं सगळं, काय काय त्यांना फेस करावं लागलं आणि काय काय सोल्युशन्स त्यांनी त्याच्यावरती काढली होती, त्यांचं कम्युनिकेशन कसं होतं, त्यांचे HR मॅनेजमेंट स्किल्स नक्की काय होते, हे मला प्रत्यक्ष बघायला आवडेल. कारण आजच्या काळात मला वाटतं की त्याची सगळ्यात जास्त गरज आहे. ते तिकडून त्या सगळ्या गोष्टी शिकून जर मी आजच्या काळात येऊन त्या मांडू शकलो तर आजचे बरेचसे प्रॉब्लेम्स काही प्रमाणात सॉल्व्ह होतील अशी माझी धारणा आहे. एखादी अशी गोष्ट जी लोक तुझ्याबद्दल समजतात, आपण म्हणतो ना की लोकांना गैरसमज असतो आपल्याबद्दल, तर असं तुला कुठला वाटतो की तो लोकांना तुझ्याबद्दल आहे पण तो खरं तर कौस्तुभ तसा नाहीये? मला खूप जास्त मी सेल्फ ऑब्सेस्ड ॲटिट्यूड आहे असं लोकांना खूप वाटतं. मला स्वतःबद्दल खूप जास्त प्रौढी आहे असं लोकांना खूप वाटतं, पण तसं नाहीये. चेहऱ्यावरून वाटत असेल, म्हणजे मी त्यांनाही दोष नाही देऊ शकत. किंवा कधी कधी मी इतका स्पष्टपणे बोलतो सुद्धा की त्यामुळे ते हर्ट सुद्धा होत असते, पण तसं नाही. मी शक्यतो जितकं शक्य तेवढं, म्हणजे जेवढं मी इतरांच्या बाबतीत क्रिटिसाइज करत नाही तेवढं मी स्वतःला क्रिटिसाइज करत असतो. प्रेम म्हणजे तुझ्यासाठी नेमकं काय? जे जे उदात्त उन्नत उत्तम
सगळं प्रेम आहे. कसं एक छान मी तुला म्हणाली होती की आमचा एक शेवटचा सेगमेंट असतो जो म्हणजे कॉल असतो. तू म्हणाला की तू एका एनर्जीला मानतोस जी सतत आपल्या सोबत असते आणि त्याचे तुला काही अनुभव सुद्धा आले. मी सुद्धा एका एनर्जीला मानते. मी स्वामींना खूप मानते. सो आज मी म्हणेन की हा मी फोन देते तुला आणि हा कॉल तुझा त्या एनर्जीशी कनेक्ट होतोय, ज्या एनर्जीला तू मानतोयस आणि काय बोलायचंय तुला, तर तसा हा कॉल असेल. नमस्कार स्वामी, मी ही स्वामींनाच मूर्त स्वरूपात एनर्जी मानतो. हो. म्हणजे एनर्जीचा चेहरा माझ्यासाठी कोण असेल तर ते स्वामीच आहेत. खूप आणि स्वामी, तुम्ही आत्तापर्यंत जे काही मला दिलेलं आहेत त्याच्याबद्दल सगळ्यात आधी खूप खूप ऋणी आहे मी तुमचा. जे काही माझ्याकडून निसटलंय, जे मी टिकवू नाही शकलो किंवा तुम्हाला जेवढी अपेक्षा होती तेवढ्या चांगल्या प्रकारे करू नाही शकलो, त्याबद्दल मी खरंच क्षमा मागतो. मला भरभरून देत राहा. मी रोज सुधारण्याचा प्रयत्न करतोय, जास्तीत जास्त चांगला वागायचा प्रयत्न करतोय, तुमच्या अपेक्षा जास्तीत जास्त पूर्ण करायचा प्रयत्न करत राहणार आहे कायम. आणि तुमच्याकडे मागायचं असेल तर जे ज्ञानोबा माऊलीने पसायदानात मागितले तेच मागायचे. जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जातं. सगळ्यांचं भलं होऊ देत, सगळ्यांचं चांगलं होऊ देत. प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब हा तुमच्याकडे आहे, तुम्ही सांभाळताय. त्या बाबतीत मी कुणाला चांगलं दे कुणाला वाईट दे ही मी काहीच मागणार नाही. पण प्रत्येकाला जे जे डिझर्विंग आहे ते चांगलंही तितकंच मिळावं, जेवढी त्याला शिक्षा मिळत असेल तेवढी. आणि तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी कायम असेच राहू देत आणि सगळ्यांचं चांगलं होऊ देत. नवनवीन कामाची संधी मिळू देत. त्या चांगल्या चांगल्या संधीतून ज्यांच्याकडून मला प्रेम मिळतंय, ज्यांच्याकडून मला एवढं ॲप्रिसिएशन मिळतंय, त्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडवण्यासाठी माझ्या हातून काहीतरी घडू देत, हीच प्रार्थना करतो. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप छान वाटलं कसं तू आज आलास आणि खूप छान गप्पा झाल्या. तुझ्या आपल्या ह्या संवादामधून मी सुद्धा खूप शिकले, स्पेशली तुझे ते 2 अनुभव जे तू सांगितलेस ते. आणि जाता जाता एकच म्हणेन की आपले जे कोणी नवे होतकरू म्हणजे जे कोणी ह्या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहे, मग तो रायटर असो किंवा अभिनेता असो, त्यांना काय मार्गदर्शन करशील किंवा काही टिप्स, सल्ले काय देशील आज? स्वतःच्या अनुभवातून फक्त एवढंच सांगेन की आज कुठल्याही क्षेत्रात, तुम्ही याच क्षेत्रात नाही उरलेलं, सगळीकडेच इन्सिक्युरिटी प्रचंड आहे. हो, त्यामुळे कॉम्पिटिशन तुम्ही म्हणजे तुम्ही नोकरी करायला गेलात तरी तिथेही इन्सिक्युरिटी आहे. सो प्लॅन ए बी सी डी ई एफ जी जेवढे तुम्हाला प्रिपेअर्ड ठेवता येतील तेवढे प्रिपेअर्ड राहा. कारण कधी कुठली गरज पडेल सांगता येत नाही. लॉकडाऊननं आपल्या सगळ्यांना खूप मोठा धडा दिलेला आहे. सो मल्टिपल प्लॅन्स रेडी ठेवा. ॲट अ टाईम ते ॲक्टिवेटेड राहू देत. कुठल्याच एका गोष्टीवरती डिपेंडंट राहू नये. पण एखाद्या गोष्टीवरती काम करत असताना तेवढा फोकस त्या वेळेपुरता त्या गोष्टीवरती देणं गरजेचं आहे. त्यामुळे कितीही कामं ॲट अ टाईम चालू असतील वेगळ्या वेगळ्या प्रकारची, तरी एकाग्रता महत्त्वाची. तेवढं सांभाळता जर येत नसेल तर इथून पुढच्या अख्ख्या कालखंडामध्ये आपण कुठल्याच क्षेत्रात कुठल्याच प्रकारे कोणीच यशस्वी होऊ शकणार नाही आहे. ही बेसिक गरज आज निर्माण झाली आहे, ती समजून घेऊन आत्तापासून कामाला लागा. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा केव्हा आपल्याला संधी मिळते त्यावेळेला त्या संधीचा पुरेपूर उपयोग करून त्याच्यातून सर्वोत्तम डिलिव्हर करण्यासाठी पडतील तेवढे कष्ट घ्या. याचं कारण 1.4 बिलियन पीपल आर वेटिंग बिहाइंड अस. 1.25 ते 1.5 अब्ज लोकांच्या देशामध्ये आपण राहतोय. या देशामध्ये आपल्यापेक्षा टॅलेंटेड, आपल्यापेक्षा दसपट्टींनी टॅलेंटेड आणखीन दसपट लोक आहेत. पण त्यांना जेव्हा संधी न मिळता ती संधी आपल्याकडे चालत येते त्यावेळेला आपण एवढी काळजी घेतली पाहिजे की आपलं काम बघितल्यानंतर त्यांना निदान एवढं समाधान असावं की चला, संधी चांगल्या माणसाच्या हातात गेली, काय यानं संधी वाया घालवली, असं जेव्हा आपल्याबद्दल इतरांना वाटतं, ॲट दॅट टाइम वी हॅव अ लॉट टू लर्न अँड लॉट टू डू. या 2च बेसिक गोष्टी आहेत. तेवढ्या जरी पाळल्या तरी आपण बरंच काही साध्य करू शकतो. पुन्हा एकदा थँक्यू म्हणून कौस्तुभ, तू वेळ काढून आज आलास आणि इतकी छान मुलाखत आज आपली झाली त्यासाठी धन्यवाद. खूप खूप मनापासून आभार तुमचे सुद्धा. आज पहिल्यांदा आय गेस मी ओपनली एवढा व्यक्त झालो असेल. येस, आणि तूही खूप छान प्रश्न विचारलेस. थँक्यू. आणि मला तुझ्याकडनं ही कॉम्प्लिमेंट मिळाली म्हणजे मला आता कॉलर टाईट थोडीशी करायला हरकत नाही. नाही, आणि मला मोकळेपणानं बोलण्याला स्कोप दिला याबद्दल थँक्यू. नाही, तू बोलतच इतका छान होता की मला कुठेही असं वाटत नव्हतं की मी स्टॉप म्हणावं किंवा इंटरप्ट करावं. थँक्यू सगळं थँक्यू सो छान मच. होतं. पुन्हा एकदा धन्यवाद मनापासून नवभारत नवराष्ट्राचे ह्या स्टुडिओवर. धन्यवाद.
तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. तसंच गौसूप सोबतच्या या गप्पा सुद्धा तुम्हाला कशा वाटल्या हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच नवनवीन भागांसोबत आणि मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत आपल्या नवराष्ट्र या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.